नमस्कार मित्रांनो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील कार्यकर्तृत्ववान महिलांचा सन्मान करत आहोत, त्यांची मुलाखत घेत आहोत. आज आपल्यासोबत आहेत अचला जोशी. अचलाताई म्हणजेच बेबीताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे. आम्ही लेडी म्हणून अचलाताईंचीच ओळख आहे आणि या क्षेत्राकडे त्या कशा वळल्या आणि समाजसेवेचं व्रत जे आईकडनं आलेलं आहे त्या इतकी वर्ष जोपासत आहेत, सांभाळत आहेत आणि वृद्धिंगत करत आहेत. तर तो सगळा प्रवास बेबीताईंचा आपण जाणून घेऊया. अचलाताई, आमच्या अचलाताईंकडनं आणि माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा मनापासून. हो अचलाताई, अगदी आपण बालपणापासून सुरुवात करूया. थोडं तुमच्या कुटुंबाविषयी, आई वडिलांविषयी थोडंसं तुम्ही सांगावं. सांगते. माझे वडील खेड्यातनं आले. हां. जळगावच्या बाजूचं खेड आहे तिकडे, आणि तिकडे शिक्षणाची सोय नसल्यामुळे ते पहिल्यांदा भुसावळला, नंतर पुण्याला राहिले. तर पुण्याला त्यावेळी मेडिकल अनरेस्ट बरीच होती, मेडिकली यादी, आणि त्यामुळे मग कॉलेज बंद वगैरे असं होत राहायचं. तर तो थोडा शिक्षणाचा त्या काळात म्हणजे ते मोर्ले मिंटो रिफॉर्म्स वगैरे आले बघा, 19-20 सालाच्या सुमाराला आले. त्यावेळेला माझे वडील 18 वर्षाचे होते. अच्छा. तर कॉलेजच नीट चालत नव्हतं. तर मग त्यांच्या काकांनी ठरवलं, त्यांचे वडील लहानपणी गेले होते, की त्याला इथे नको, आपण इंग्लंडलाच पाठवू त्याला. म्हणून ते वयाच्या 17व्या वर्षी इंग्लंडला गेले आणि FRCSहून 13 वर्षांनी परत आले. अच्छा. तर 13 वर्ष ते तिकडे होते सातत्याने. आजकाल मी बघते आमची मुलंसुद्धा हॉलिडेसाठी इंडियात येऊन जातात अमेरिका. तेव्हा इंग्लंड होतं. अच्छा. इंग्लंडला होते ते. पण परत येऊन खर्च करणं वगैरे जमत नव्हतं. ॲज इट इजच बराच खर्च होत होता. तर ते FRCSहून आले इथे. म्हणजे मुंबईतले जे पहिले FRCS होते 5, ते एकत्र जे बरोबर डॉक्टर बालिगा होते, डॉक्टर मुन्सिफ होते, माझे वडील होते, तर त्याच्यातले ते एक FRCS. आणि त्यांना 13 वर्ष तिथे राहिलेला माणूस परत येणं म्हणजे त्यावेळेला चमत्कारच होता त्यावेळेला, कारण सगळे तिथेच सेटल व्हायचे. तर माझ्या वडिलांना परत भारतात यायचं होतं. तेव्हा हिंदुस्थान होता. हिंदुस्थानात यायचं आणि आपल्या जनतेसाठी काम करायचं, हा त्यांचा एक हेतू होता. तो तिथे राहून साध्य होणं शक्यच नव्हतं. 13 वर्षांनी ते आले. त्यानंतर मुंबईच्या KM हॉस्पिटलमध्ये त्यांना ताबडतोब FRCS म्हणजे काय, त्यांना रेड कार्पेटच होता. तर त्यांना तिथे सर्जरी डिपार्टमेंटमध्ये सर्जनचा एक ऑनररी करत होते. आणि तिथे जरी असले तरी सगळा प्राईम टाईम त्यांचा KM हॉस्पिटलमध्ये. सकाळी जे 9ला जायचे ते 3-3:30ला घरी यायचे. आले की जेमतेम जेवून खाली आमचं नर्सिंग होम होतं, खाली म्हणजे बाजूच्या बिल्डिंगमध्ये. तिथे ते पेशंट थांबलेले असायचे, त्यांना बघायला जायचे. ते 9-9:30ला घरी यायचे. त्या पेशंटमध्ये पण असं की KMमध्ये तर सगळं फुकटच होतं, म्हणजे मेडिकल हे, त्यामुळे त्यांचा जीव तिथे रमायचा. आणि घरी आल्यावर सुद्धा हे जे पेशंट्स असत त्यापैकी शिक्षक असले तर शिक्षकाकडनं ते कधी घ्यायचे नाही, पैसे नाही, कारण ते पुढची पिढी तयार करतात. कलावंत म्हणजे तेव्हा शाहरुख खान वगैरे सारखे कलावंत नव्हते. मामा पेंडसे मराठी याच्यात, भालजी पेंढारकर ते ॲक्टर नव्हते, त्यांचं प्रोडक्शन असायचं. पण मामा पेंडसे असायचे, मास्टर दत्ताराम असायचे, बालगंधर्व असायचे तेव्हा. तर त्यांच्याकडनं कधी त्यांनी पैसे घेतले नाहीत. का तर ते एक जनतेची अभिरुची निर्माण करत आहेत, चांगली चांगली नाटकं करून जनतेला. म्हणून मग त्यांना त्यांच्याकडनं पैसे नाही घ्यायचे. मग तिसरं त्यांचं म्हणजे की इंडस्ट्रियलिस्ट असं कारखानदार वगैरे, त्यांच्याकडनं ते पैसे नाही घ्यायचे. तर मी लहान होते तेव्हा, तर मी ऐकत असे असं. तर मी म्हटलं की त्यांच्याकडनं का नाही पैसे घेत, ते तर खूप श्रीमंत माणसं असतात. तर ते म्हणाले, अगं पण ते किती लोकांना नोकऱ्या देतात, किती लोकांचे अन्नदाते आहेत ते, म्हणून आपली माझ्याकडनं एक त्यांना थँक्यूचं किंवा ॲप्रिसिएशनचं पोचपावती देत असे. तर अशा वातावरणात आम्ही वाढलो की पैशाला महत्त्व खूप कमी आणि इतर एक कल्चरल डेव्हलपमेंट होणं किंवा चांगलं कुटुंब निर्माण करणं, ह्याच्यात आम्ही वाढलो, मी माझा भाऊ.
आता आईविषयी सांगाल, कारण आता जे श्रद्धानंद आश्रम आहे मुलींसाठी, तर त्याविषयी तो जो वसा तुम्ही आता त्याचं काम पाहता आहात, तर आईकडनं जे समाजसेवेचं व्रत, आई आणि वडिलांकडनं देखील जे व्रत घेतलं त्याविषयी थोडंसं सांग. नाही, आई माझी त्या काळात हां. म्हणजे 33 साली तिचं लग्न झालं वडिलांची माझ्या. त्या काळात MA झालेली होती ती. बापरे. त्या कॉलेजमध्ये फक्त 3 मुली असायच्या, हां. 3 म्हणजे होत्या तिच्या बरोबरच्या, आणि बाकी सगळे मुलं असायची. तर शिक्षणाची आवड होती. आणि वडिलांना, तिचे वडील पोस्टमास्टर होते, साधे होते. 5 मुलं एका वेळी कॉलेजमध्ये होती, म्हणजे कल्पना करा तुम्ही त्यावेळची त्यांच्या. परिस्थिती. हो, पण तसं त्यांनी मुलांना शिकवलं. त्यात माझी आई होती. MA झाली तेव्हा. आणि मुंबईला आल्यावर वडिलांचं सगळं पाहिलं तिने, आणि तिलाही वाटलं की हे चांगलं आहे, आपला उपयोग होतोय दुसऱ्या कोणाला तरी. म्हणून त्या याने तिने, तेव्हा दादर भगिनी समाज वगैरे नुकतेच निघतच होते ते, तर तिथे तिने जिथे तिला एक दुसऱ्याला मदत करता येईल, म्हणजे आता समाजात काय असतं, बरेचदा एक एंटरटेनमेंट विभाग असतो, मग एक इंडस्ट्रियल असतो, काही काही प्रत्येकाच्या ह्याच्याप्रमाणे असतं. तर तसं तिकडे उद्योग मंदिर सुरू केलं होतं. तर आईने त्या उद्योग मंदिराचा चार्ज घेतला, आणि ज्या तिथल्या आजूबाजूच्या कमी उत्पन्नवाल्या बायका कामाला येत असत, त्या कामासाठी तिने तिथे झोपून दिलं. म्हणजे ती आता दादर भगिनी समाज काय, वनिता समाज काय, या ठिकाणी जायची मेंबर म्हणून. पण तिचा हेतू, इथे कोण बायका आहेत की ज्यांना आपली मदत होऊ शकेल, तर तसे तिने सेंटर्स चालू केली तिकडे. आता ते बघत असताना कधीच असं वाटलं नाही की आईला काही सॅक्रिफाईस करायला लागतोय का यात, कारण तिला ते इतकं आवडायचं काम, आणि जे आवडतं तिथे आपला सॅक्रिफाईस नसतो, नाही का, ते आपण हौसेने करत असतो. ते ती करत असताना मी तिच्यावरच जायची, लहान असताना शाळेला सुट्टी असली वगैरे तर जायची, आणि तिथलं बघायची. श्रद्धानंद आश्रम हा सुद्धा एक परित्यक्त महिला आणि मुलं ह्याचं समाजात परत त्यांना बसवून द्यायचं, त्यांना स्थान द्यायचं, यासाठी सुरू झालेला आश्रम होता. हो, ते तर आश्रमाचा तो भागच होता. म्हणजे आम्ही पालनपोषण मुलांचं करतो हे म्हणतच नाही, ते करायचंच असतं, यात म्हणण्याजोगं काही नसतंच असं. पण शिक्षण देऊन, कारण तेव्हा त्यांचे संस्थापक मंडळ होतं, त्यात मोठी मोठी माणसं होती. आपले हे बाळासाहेब खेर, की जे पुढे आपले हे झाले, म्हणजे मुख्यमंत्री झाले. तेव्हा त्यांना चीफ मिनिस्टर म्हणत असत, मंत्री म्हणत. तर ते होते. झालंच तर मोठी मोठी माणसं त्याच्याशी, पुरंदरे होते मोठी. नंतर मग साखर कारखानदार होते, अशी मंडळी होती तिथे. परत संस्कृतज्ञ काही होते, त्यांचं शिक्षणाकडे लक्ष असायचं. तर अशी मंडळी सगळी होती. आणि त्यांच्यात आई जात असे, आल्यावरती त्याच्या काही गोष्टी होत असत. आमच्याकडे एक शिस्त होती की मुलांनी आईवडिलांच्या बरोबर जेवायला बसायचं. बाकी किती जरी पाहुणे असले तरी त्यांच्या पंक्ती त्यांच्याबरोबरच बसायचो आम्ही. पण आम्ही आधी जेवून घेतलं आहे, उरकून घेतलं आहे, माझ्या वडिलांना चालायचं नाही. ते म्हणायचे त्यांना भूक लागली आधी खायला घाला, पण जेवण माझ्याबरोबर त्यांनी घेतलं पाहिजे, कारण नाहीतर दिसणार कधी मी त्यांना. तर असं एक हे होतं वातावरण. आणि मोठ्या मान्यवर मंडळींचा तुमच्या घरी राबता होता. राबता होता म्हणजे कसा होता, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, म्हणजे नाट्याचार्य ज्याला म्हणतात, की ज्यांनी विनोदी नाटकं लिहिली, ज्यांनी नाटकं सुरू केली, तर ते माझ्या वडिलांचे मामा. मग त्यांच्याकडे खामगावला मास्टर दीनानाथ वगैरे उतरायचे तिकडे ती माणसं, त्यामुळे मग ती परिचित झाली अशी. पण तो एक वेगळा असा हा होता. पण ते आमच्या घरी आले की त्यांना भेटायला इथले सगळे साहित्यिक आमच्या घरी यायचे. म्हणजे आचार्य अत्र्यांपासून सुरुवातच व्हायची. मग विह कुलकर्णी, वाह कुलकर्णी, झालंच तर वाल कुलकर्णी, मग पाडगावकर वगैरे, जरा पुढची पिढी होती. पण ते तेव्हापासून यायचे. जे त्यांच्यावर शिकू त्यांचं खूपच होतं आमच्याकडे. तर असं, पण ही म्हणजे मी उगाच नावं म्हणते असं नाही, जिव्हाळ्याने यायची ती. आणि यायची ती त्यांच्यासाठी यायची. आणि मग आमचे परिचय, आमचे म्हणजे आम्ही लहान होतो, पण ही माणसं मोठी आहेत, पण एक कौटुंबिक जिव्हाळा होता. नाही, आणि त्या लहानपणी पण मला असं कळलं की माझे वडील जसे इतरांसाठी काम करतात, तसे ह्यातलं कोणीच गर्भश्रीमंतांची नाही आहेत.
कष्ट करून वर आलेल्यांचे. हां. नरफाटक माझे गुरुजी होते, हां, हां. श्रीपू भागवत आणि नरफाटक. हो. त्यांनी घडवलं आम्हाला. वा. विद्यार्थी घडवणं जे म्हणतात ना, हां. ते त्या काळात घडलं. आणि आम्ही संस्कार घेतले त्यांचे. हो. संस्कृतचे होते, म्हणजे रुईया कॉलेज तेव्हा होतं जवळ. हो. तर त्या रुईया कॉलेजमध्ये साहित्यिक वातावरण खूप असायचं आणि चांगले संस्कार तिथे आमच्यावरती झाले होते. हो. तर या संस्कारात वाढल्यावर ना, आणि मोठी मोठी माणसं, म्हणजे पर्वतासारखी माणसं म्हणतात तशी, ती घरी आलेली पाहिल्यावर आणि त्यांचं साधं वागणं पाहिल्यावर हां. आपण कोणी मोठे आहोत. म्हणजे आता काय होतं की सुविधा होत्या घरात हो. आणि जात्या विद्येचं माहेरघर असंच आमचं घर समजलं जायचं. त्यामुळे अभ्यास झालाच पाहिजे. हां. आता एक गंमत सांगते की रघुवंश शिकवायचे आम्हाला पराडकर सर. त्या जगातच आम्ही जायचो, कारण ते अगदी उथमलेले असायचे त्या याने, आणि ते आवडायचं तिथे खूप. मग जाताना सर म्हणायचे, उद्या रघुचे 15 श्लोक पाठ करून या. हां. आता पाठ करून या कंटाळा यायचा त्या हो. काळात, पण आमच्या घरी शिस्त, जो गृहपाठ दिलेला असेल तो पूर्ण झालाच पाहिजे. आवडो न आवडत ती चॉईस नाही तिकडे. त्यामुळे ते आपोआपच घडत गेलं असेल. आणि ते म्हणाले की ही पुढच्या आयुष्यातली शिदोरी आहे तुम्हाला संस्कृत कधी एकटं पडून देणार नाही. हे इतकं खरं आहे की आता मी कुठून कुठे जात असते वगैरे, अनेक ऊन असतं, रस्त्यावरती गर्दी असते, गाडी अडकलेली असते किंवा चालत मी असले तरी, तेव्हा एकदम कशीत कांता विरह गुरुना स्वाधिकारात प्रमत्ता किंवा गंतव्यात ते वसती आलं का नाम यक्षेश्वर, हे श्लोक आले की ते माहोल सगळा उभा राहतो डोळ्यासमोर, की तिथलं ते वातावरण आणि ते, आणि कुठे म्हणजे ह्या जगापासून वेगळंच जातो आपण. तर ते एक खूप मला आवडतं अजूनसुद्धा. मी तेव्हा केलेले श्लोक अजून सगळे पाठ आहेत माझ्यात, तेव्हा जे केले ते. आणि ते मनात मुखोद्गत आहे पण माझं मुखोद्गत आहेत. अगदी नाही, मुखोद्गत आहेत हा सवयीचा भाग झाला आहे खरं, पण एकटेपणात भासत नाही त्यांनी. एकटवाचं असलं तर एकदम ते सगळे येतात आणि सगळं मन भरून टाकतात असं. त्यामुळे तो एक खूप चांगला परिणाम झाला, संस्कार आहे. एक छोटीशी विश्रांती घेऊया. आणि अचलाताई, मला श्रीपू भागवत आणि तुमचं जे नातं आहे गुरु आणि विद्यार्थ्यांचं, तर ते आपली ही शिक्षण संस्थेतच आपण आलेलो आहोत, तर ते नातं उलगडून घेणार आहोत. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ. आणि आज जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात आपण अचला जोशी यांना आमंत्रित केलेलं आहे. अचलाताई, तुमचं सगळं शिक्षण रुईया अशा या नामांकित संस्थेमध्ये झालं. आता तर तुम्ही IASच्या ट्रस्टी म्हणून काम पाहता, पण तेव्हाचे थोडे कॉलेजचे अनुभव आम्हाला ऐकायचे आहे. आणि विशेष म्हणजे श्रीपूंबरोबर, म्हणजे मोहच्या प्रकाशनाचे जे संपादक होते ते श्रीपू, आणि साहित्य क्षेत्रातलं एवढं मोठं नाव, तर श्रीपू आणि तुमचं अगदी छान नातं होतं गुरु आणि विद्यार्थिनी म्हणून. तर श्रीपूंकडनं तुम्ही बरंच शिकला आहे, तर त्याविषयी थोडंसं सांगा. नाही, ते सांगायपूर्वी मला एक अनेक आपल्याला शिक्षणातले बरोबर कोण कुठचे आहेत, काय लक्षात ठेवायचं, काय त्याप्रमाणे आपलं सिलेक्शन करायचं किंवा निवड करायची विषयाची, किंवा त्याबद्दल लिहिताना सुद्धा कशी काळजी घ्यायची, हे शिकवायला आम्हाला नरफाटक होते. अच्छा. नरफाटकांचे शिल्पू पण विद्यार्थी होते. आणि म्हणजे एका अर्थी ते त्यांचं माझं गुरु शिष्येचं नातं जरी असलं, शिल्पूंचं तरी आम्ही गुरु बंधू भगिनी होतो. कारण आमचे नरफाटक हे आमचे गुरु होते. नरफाटकांचा एक हा की पुराव्याशिवाय बोलायचं नाही, वारेमाप कुठेतरी बोलत सुटायचं नाही, कुठचा जो विषय आहे त्याचा पूर्ण अभ्यास करूनच बोलायचं. म्हणजे एक सांगते उदाहरण, की ज्या वेळेला मी MA झाले, तर त्यावेळेला मला एका कॉलेजने लेक्चरची पोझिशन द्यायला प्रोफेसर घरी आले माझ्या विचारायला की याल का म्हणून. तर त्यावेळी श्रीपू भागवत नव्हते मुंबईत, तर मी नरफाटकांकडे गेले. त्यांना म्हटलं, सर असं झालं आहे, आता विचारलं आहे. ते म्हणाले, अगं हो, तुला आता मार्क मिळाले,
तर त्यामुळे तुला ते विचारायला आले. हो. पण मी तुला एक सांगतो, तुला माहिती खूप आहे, खूप माहिती आहे तुला, पण ज्ञान नाही. म्हणजे तोंडावर त्यांनी सांगितलं की ज्ञान हे माहितीचा जेव्हा आपण उपयोग करतो आणि ते आपल्या अनुभवाने शिकतो त्यावेळेला ते ज्ञान होतं. माहितीचं रूपांतर ज्ञानात होतं. आणि जेव्हा तुम्हाला ज्ञान होतं त्यावेळेला दृष्टीचं फाटाफुटे असं होऊन जातं. त्यामुळे मग तुम्ही शिक्षकांना आणि शिक्षक होऊन विद्यार्थ्यांना शिकवायला तुमची लायकी होते. आज अजिबात तुला कळत नाही आहे, तू खूप अभ्यास कर असाच, आणि मग आपोआप तुझ्या लक्षात येईल. त्यावेळी आम्ही ऐकायचो असं कोणी सांगितलं होतं. आम्ही काय ऑनलाईन शिकवू आमचं तसं काही नव्हतं. मग एकच जी लाईन की जी आर्टच्या स्टुडंटला असते की लेक्चरर किंवा मग पुढे प्रोफेसर वगैरे होतं, तर ती मी स्वतःच्या हातानेच बंद करून टाकली. म्हणजे त्यांचं ऐकून. मग काय राहिलं करायचं. लग्न झालं, मुलं झाली, आणि प्रत्येक बाईच्या आयुष्यात एक खूप आधी बिझी असतो. आधी शाळा, कॉलेज, शिक्षणात, त्यानंतर मग लग्न होतं. लग्न झालं की मग सासर, मुलं, ती मोठी व्हायला लागली. मग मात्र एक स्टेज अशी येते की मुलं शाळेत जायला लागतात, नवरा जास्तीत जास्त कामात व्यस्त होतो, आणि मग आपण काय करायचं. आता वाचनाचं मला वेडच होतं, त्यामुळे वाचन मी करत असे, पण तरी पुढे काहीतरी की आपण करत नाही काही, की समाजोपयोगी काही काम करायचं, तर तिथे आपल्याला मार्ग नाही. बरं, मुलं तशी अजून तितकी मोठी झाली नाही, तर तो एक मिडल एज सिंड्रोम आपण म्हणतो की प्रत्येक बाईच्या आयुष्यात तो येतो. आणि मग असं वाटायला लागतं आपलं काही कामच नाही तिथे. नवरा त्याच्या कामात, मुलं त्यांच्या जगात. मग तर त्या ठिकाणी की एक काय करायचं, तर तेव्हा मी लहानपणापासून आईच्या बरोबर श्रद्धानंद आश्रमात जात असे, आणि तिथल्या मुलांशी खेळायची तेव्हा, कारण तिथे सगळ्या वयाची मुलं असायची, ते खेळायची. ते पाहून पाहता पाहता जशी मी पण वयाने मोठी होत गेले, तेव्हा तिथे काही वयाने मोठ्या झालेल्या मुली, कोणावर अत्याचार झालेले, कोणावरती काही संकट, स्त्रियांची संकट आयुष्यभर संपत अगणित असतं. केवळ स्त्री म्हणूनच तिच्यावरती अनेक संकट येत असतात. तर ती मग त्यातनं मार्ग कसे काढले आपल्या इथे काम करणाऱ्या लोकांनी, की मार्ग प्रत्येकात निघत असतो, पण तो शोधण्याची कुवत लागते आणि तो आचरणात आणण्याची धमक लागते. तर हे त्या बायकांचं शिकले मी पाहून, आणि वाटलं हेच चांगलं आहे, कुठेतरी आपणही त्यात शिकतोय. त्यांच्याशी बोलताना वगैरे आपल्याला जग काय काय प्रकारचं असू शकतं ते कळतं आहे. तर आणि मग त्यातसुद्धा आता लहान मुलं, अर्भक, परित्यक्त, ती यायची. कोणी जखमा असायच्या कोणाच्या अंगावर, कोणाची अशीच डिहायड्रेट झालेली मुलं असायची, कारण ती आई एकदा सोडून गेल्यावर ती काय बघायची नाही माझे असं. तर हे असे अनेक प्रकारचे अनुभव मला, आणि ते जे आले तर ते मी केवळ माहिती म्हणून घेतले नाही, त्यात मी इन्व्हॉल्व झाले. इथे मला श्रीपू भागवतांचं जी मदत झाली अशी, कारण ते त्यांच्याकडे मी कधी गेले तर काय झालं, कॉलेजमध्ये ते 2 वर्षच मला शिकवत होते, आणि पुढे 52-54 वर्ष आमचा परिचय राहिला होता. परिचय म्हणजे नातं राहिलं. तर त्यांच्या घरी मी घरच्यासारखी जायचे. त्यांच्याकडनं काही कुठचाही विषय काढला की त्यात त्यांचं जे एक आंतरिक त्यांची उलाढाल त्यामागची जी त्यांना दिसायची, कळायची, ते दाखवून द्यायचे. एक असाच मुलगा, त्याला आईने टाकलं होतं. बरं, आईने त्या टाकलं, ते गटारात टाकलं, तिथे त्याला उंदराने कुरतडलं. एका बाईने, मी बघत होते, म्हटलं आता हे पोर उचललं पाहिजे आपण, नाहीतर मुंग्या झुरळं सगळी त्याला लागतील. ते जाईपर्यंत माझ्या आधी एक बाई आल्या, कारण मी लांबणं पाहिलं होतं त्याला. त्या आल्या, त्याने वर्तमानपत्रात त्याला गुंडाळलं आणि घेऊन चालल्या होत्या. तर मी त्यांच्याकडे धावत गेले. म्हटलं तुम्ही कुठे ठेवणार या मुलाला, काय करणार? तर नाही म्हणे, मी आता पोलिसांकडे देणार. तर म्हटलं कुठच्या पोलीस चौकीत जा? तर म्हणे किंग सर्कलच्या. म्हटलं मग आमचं श्रद्धानंद आश्रम तिकडेच आहे, तर पोलीस सहसा मुलं तिकडे आणतात. ते आली होती. तर हे मूल आईने टाकलं, की ज्या जन्मदात्रीने जीवापाड मुलांना सांभाळायचं, त्याला टाकलं तर टाकलं, गटारात टाकलं.
एक काहीही संबंध नसलेल्या बाई तिने वर्तमानपत्रात त्या पोराला गुंडाळलं आणि पोलीसकडे नेलं. पोलिसांनी तसंच्या तसं उठून सायन हॉस्पिटलच्या डॉक्टरच्या हातात ठेवला त्याला, याला उपाय सुरू करा म्हणून. आणि त्या डॉक्टरने पाहिलं की उपाय सगळीकडनं पाझरत होता तो मुलगा. तर त्यांनी त्याच्यावरती शस्त्रक्रिया केल्या, म्हणजे प्लास्टिक सर्जरी करावी लागली. एवढ्याशा जीवावर प्लास्टिक सर्जरी, ती काहीतरी 16-17 ऑपरेशन्स त्यांनी केली. आणि एक दिवशी तो आमच्याकडे आला, कारण आमच्याकडे रजिस्टर केलं होतं त्याला. मी त्या बाईंना सांगितलं होतं, म्हटलं आमचा आश्रम जवळ आहे, तर बहुतेक पोलीस करतात आमच्याकडे, पण मेक शुअर. तर तो आला मुलगा, तो येत होता आणि मी बाहेर पडत होते. तर माझं साहजिकच लक्ष गेलं. मी लगेच त्याच्याकडे गेले, मुलाला बघायला गेले. म्हटलं काय गं, त्या बाईने घेऊन आले त्याच्यावर की म्हटलं काय करतो हा, गोड आहे पोरगं. म्हटलं इथे काय त्याला हे आहे का, एक अशी बारीक चीर होती अशी केसासारखी. तर म्हटलं जन्मखून आहे का गं त्याची. तर नाही म्हणे, त्याला उंदरांनी तिथे कुठलं होतं. मी हादरलेच. आणि मग लक्षात आलं की 6 आठवड्यापूर्वी हेच बाळ आपण पाहिलं असेल तिकडे. आणि तेवढ्यात फोन आला. तर तिथली ही म्हणाली ऑपरेटर, अचलते तुम्हाला फोन आहे. मी फोन घेतला. तुम्ही अचलते जोशी का. म्हटलं हो. बाई आमचा शुभम तुमच्याकडे आला आहे का. मी डॉक्टर तेंडुलकर बोलतोय सायन हॉस्पिटलमधून. बाई पोरांनी खूप सोसला आहे, त्याला नीट वाढवा. म्हटलं डॉक्टर तुम्ही काळजीच करू नका, 8-10 दिवसांनी या, तो गुंड कसा होतोय ते बघायला. अर्थात तो ताना होता म्हणजे ते, पण ते त्यांना हे केलं मी. आणि बाहेर पडले, कारण त्याला रजिस्टर करायला वर न्यायचं होतं, अर्भकालयात न्यायचं होतं. तर मी गाडीत बसले, सुरू केली आणि मला वेड्यासारखं रडायला आलं, वेड्यासारखं. म्हटलं आता मी घरी कशी जाणार. तर श्रीपू भागवत जवळच राहायचे. तर मी तिकडे गेले त्यांच्याकडे. सरांनी दार उघडलं. माझा रडका अवतार बघून मला पाण्याचा ग्लास दिला आणि स्वतः आत निघून गेले. थोडा वेळ सेटल करून द्यायला असं. थोड्या वेळाने आले तर मी त्यांना थोडक्यात सांगितलं, म्हणतं सर असं झालं आहे. आणि आईने त्या टाकल्यावर कुठे 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 माणसा नियतीचा काय खेळ होता म्हटलं त्या मुलाशी, की एकदा पाहिलेला माणूस परत नाही. त्या पोलीसकडनं इकडे इकडून तिकडे. म्हटलं काय खेळ होता नियतीचा, मला कळत नाही, माझ्या डोक्याच्या बाहेर जायला लागला आहे. तर आणि म्हटलं मग मला असं वाटतं की ती जर आई, तर मी माझ्या आईपणाचे डांबोरे का पिटते. की पेडेस्टलवर आम्ही आया ना, म्हणजे कोणतरी भलतंच गाजवलेल्या बायका असतो, काही नसतो. तर सर म्हणाले अचला ही विकृती आहे, तुम्ही विकृतीला सामान्य आयुष्य धरू नका आणि आईपणाचा तुम्ही पणाला लावू नका, पणाला लावू नका. सगळ्या आया अशा नसतात. ही विकृत बाई होती. तर ती तुम्ही नित्याचं, त्यांचं ते वाक्य माझ्या लक्षात आहे की तुम्ही त्याला नित्याची घटना धरू नका, ती एक विकृती आहे. तर विकृती ही नित्याची नसते, तुम्ही सोडून द्या. तर आता असं या एका वाक्याने सुद्धा धडे बसत गेले ना मला. ते कधी बसून लेक्चर द्यायचे नाहीत आम्हाला, पण असं काहीतरी दाखवून द्यायचे त्यातलं. तर पुढे पण मग काय झालं की माझ्या डोक्यातनं ते जाईना आणि वेडेविरे विचार यायचे मनात की असं का, मग अशी सगळी मुलं अशी होतात का. त्यावेळी सरांनी माझ्याकडे लक्ष होतं त्यांचं. काही काही चांगली पुस्तकं वाचायला पाठवायचे मला. त्यांच्या पत्नी विमला, ते त्या अशोकच्या आई म्हणायची मी त्यांना, त्यांच्या मुलाचं नाव अशोक. तर त्यांनी आणि सरांनी मिळून माझ्या मनाला सांभाळलं त्या काळात. म्हणजे मन त्या ह्याच्यावरनं बाहेर नेऊन वेगळं करून शिकवलं. आता आमच्याकडे कायदे पंडित पण होते श्रद्धानंद आश्रममध्ये. त्यांनी तऱ्हेतऱ्हेने या बायकांचं पुनर्वसन, सामाजिक पुनर्वसन केलं. आता हे त्या काळात सगळ्या धर्तीची माणसं आमच्याकडे होती. आणि एक जयकर, बॅरिस्टर जयकर, की जे महात्मा गांधींच्या बरोबर आपल्या कॉन्फरन्सेसना इंग्लंडला जात असत त्यांच्याबरोबर, त्या दर्जाचा माणूस. की त्यांनी मग पुणा युनिव्हर्सिटी झाल्यावर, तेव्हा बाळासाहेब खेर होते, तेव्हा जयकर तुम्ही तिथे आता चार्ज घ्या म्हणून
तेव्हा ते तिथनं गेले, तोपर्यंत ते रिटायर झाले होते. पण अशी माणसं बघत आम्ही मोठे झालो. आणि ती इतकी मोठी मोठी माणसं असून आश्रमात येताना साधे कपडे, म्हणजे काळी टोपी असायची, हिंदुत्व निष्ठा असायची, धोतर नेसून यायची, आणि मोठे मोठे प्रॉब्लेम्स त्यातले म्हणजे देशाचे ते सोडवत असत, तर या मुलांचे आणि समाजाचे सोडतात. ते बाळकडू मिळाल्यासारखं झालं. आणि मग काय झालं की एक दिवशी मी मोठी झाले, मुलं झाली वगैरे, एक दिवशी टाटांची म्हणजे ॲन्युअल मीटिंग होती. तर मी काही शेअर्स असतील माझे घेतलेले, तर मी गेले तिकडे. तर JRD टाटा त्या दिवशी बोलत होते. तर ते म्हणाले त्यांनी त्यावेळेला टाटा मेमोरियल हॉस्पिटल काढलं होतं, म्हणजे कोट्यवधी रुपये त्यांना दिले होते. तर ते म्हणाले की असं आहे की समाज हा माणसापेक्षा मोठा आहे. आपल्याला वाटतं आपलं हे जग आहे, पण जरा बाहेर गेलात तर कितीतरी मोठा समाज तुम्हाला दिसतो, कितीतरी मोठं जग असतं, त्यात करण्याजोग्या किती गोष्टी असतात आपल्याकडे, की आता आम्ही हे केलं तर हे आणि एवढंच आमचं कार्यक्षेत्र असं धरत नाही. एवढंच करतोय आपण, पण करण्याजोगं खूप ही जाणीव असली ना की ते वेगळं. त्यावेळी माझ्या डोक्यात एक वेगळंच असं धारणा आली की तोपर्यंत मला श्रद्धानंद आश्रम म्हणजे सोशल वर्क, की बुडत्याला आधार द्यायचा, त्यांना वर आणायचं आणि समाजगंगेत सोडून द्यायचं, म्हणजे त्यांचं पुनर्वसन करायचं. तर हा श्रद्धानंद आश्रम, हेच एक सोशल वर्क. मग ते वाक्य जे त्यांचं मी ऐकलं की समाज आपल्यापेक्षा फार मोठा असतो आणि त्याच्या गरजाही मोठ्या आणि विविध असतात. आज आम्ही आता ही मेडिकल एक मदत केली, पण शाळा आहेत, शाळांनाही मदत लागत असते, निरनिराळ्या संस्था आहेत, निरनिराळी पुनर्वसन करणाऱ्या ह्या आहेत, चांगली सुखवस्तू, माणसांना नाटकं बघायची असतात, सिनेमे बघायचे असतात, ती पण त्यांची गरज असते. तर तेही चांगल्या प्रकारे कसं सादर करता येईल हे पण एक बघितलं पाहिजे. त्या एका वाक्याने माझा म्हणजे व्ह्यू पॉईंट त्याचा जो असतो तोच बदलला. मग मला त्यावेळी लोटलीकर होते शाळेचे, आमच्या इंडियन एज्युकेशन सोसायटीचे. त्यांनी मला आदल्याच दिवशी निरोप धाडून बोलावलं होतं. त्यांनी बोलावलं म्हणजे मी लगेच गेले. ते म्हणाले, बघा चला तू ते श्रद्धानंद धरून बसलीस, पण शाळेलाही गरज आहे आपल्या, ते कर तू काम, पण आता शाळेत यायला लागलं. तर मी आधी जाऊन सांगणार होते ना, ते काम खूप पडतं मला, तर नाही जमणार. तर तेव्हा टाटाही म्हणाले होते, वेळ आपल्याला पुरायचा आपण म्हणतो, पण वेळ आपण काढावा लागतो, आणि काढावा लागला वेळ की तो निघतो, आणि त्यात कामं समोरची असतात ती होऊन जातात. तेव्हा काम नाही किंवा वेळ नाही म्हणून कुठचंही काम नाकारू नका, आलं तर घ्या, नसेल तर तुम्ही तिथे जाऊन घ्या. तर हे एक वेगवेगळे शिक्षकच होते एका परीने, की JRD टाटांचं ते काय मी शिक्षक होते म्हणूच शकणार नाही. 2 वाक्याने त्या माझं जग बदलायला लागलं. आणि मग इतर साहित्य संघ तेव्हा निर्माण झाला होता. डॉक्टर भालेरावने माझ्या वडिलांना त्याचं हे दिलं होतं, ट्रस्टी झाले होते माझे वडील त्यावेळी. तर त्यामुळे मग घरात ते साहित्यिक यायला लागले सगळे, की यात्र्यांपासून दुर्गाबाई खोटे यायच्या, सगळी ती मंडळी यायची. तर ते एक एक्सपोजर मला माझ्या भावाला जे मिळालं. आणि ही सगळी कोणी असे धनाढ्य नव्हते तेव्हा. आजकाल आपण सिनेमा नाटकाचे हे म्हणजे लाखाच्या खाली बोलतच नाहीत कोणी अजिबात. तर तेव्हा नाही, त्यांना नाईट काय 19 रुपये 18 रुपये, त्यात दोन अंकी असलं नाटक तर 9 रुपये असं काहीतरी असायचं. पण त्याच्यात हे चिरपू भागवत एकदा मला सांगत होते, मग अशी तुम्ही नाव घेतलं म्हणून, की ते मामा पेन्शना KM हॉस्पिटलमध्ये त्यांना ठेवलं होतं, ते बघायला गेले नानात, म्हणजे भेटायला गेले. तर तेवढ्यात ते म्हणाले की डॉक्टर फडके म्हणजे माझे वडील, आणि मग तो लवाजमा असतो त्यांच्याबरोबर, स्टुडंट्स असतात, रजिस्ट्रार्स असतात, की पेशंट तपासताना सर काय काय बघतात वगैरे. तर ते आत आले. तर ते म्हणाले की भागवत हा जो माणूस आहे ना, म्हणजे माझे वडील, त्याच्या हातनं मी मरायला तयार आहे, इतका तो माणूस चांगला आहे. तर हे जे एक कोणालाही मोठेपणाने बोललं जातं त्याच्याबद्दल, त्यामागे जी त्याची एक निष्ठा असते, कर्मकांड असतं त्यात असलेलं, आणि ज्या हौसेने ती माणसं ते करतात, की कामसुद्धा हौसेने करणं आणि डोक्यावर दिलं म्हणून करणं, यात खूप फरक आहे. की इथे मी घडवतोय माणसं, हे त्या जेव्हा लोकांना कळलं तिथल्या, ती मॅनेजिंग कमिटी म्हणजे एक
हे होते आपले हिरे माणकं असावीत समाजातले तसे कार्यकर्ते होते. श्रीमंत होते, साधे होते, पण त्यांनी तर ते माझ्यावर तऱ्हेतऱ्हेचे इन्फ्लुएन्सेस झाले. आणि मग त्या संस्थांची जोडली गेली. हे करत असताना दत्ता सामंतांचं एक गिरणीचे संप त्यांनी जे घडवून आणले ना, त्या गिरणीच्या संपात अनेक गिरण्या बंद पडल्या. अनेक गिरण्या बंद पडल्या तर त्यांना त्यांची जागा होती, कॉम्पेन्सेशन्स होती. गिरण्यांचे मालक रस्त्यावर आले नाहीत, पण गिरण्यातले कामगार रस्त्यावर आले. त्यांनी मग सगळ्यांनी मिळून एक झोपडपट्ट्या, असं त्याला झोपडपट्टी नाव होतं. त्याच्यापूर्वी अशा ज्या वस्ती व्हायच्या समूह वस्ती, त्यांना झोपडपट्टी नाही म्हटलं जायचं. त्यांना कुठची वाडी आमकी वाडी, सत्यवाडी वगैरे असं म्हटलं जायचं. तर श्रद्धानांच्या निमित्ताने मी तिकडे कोणाला बघायला, कोणाला आणायला वगैरे जात असे, तेव्हा ते आयुष्य मी पाहिलं होतं. त्यात मुलगी घरात असायची आणि मुलगी शाळेत जात असायची. मी विचारायची की तुम्हाला मुलगीच आहे काय? एक नाही, 2 मुलगे आहेत ना. ते कुठे आहेत? ते शाळेत गेले. मग हिला नाही का? नाही, शाळेत नाही घालायची, शाळेत नाही घालायची. का तर खर्च नाही तिच्यावर करायचा. त्या मनोरुग्ण असल्यासारख्या मुली तिथे पडलेल्या असायच्या. मग माझ्या मनात आलं की एवढा मोठी ही वस्ती आहे, त्यात अर्धी जर मुलींची संख्या म्हटलं तर अर्धा समाज हा इथे सडत चाललेला आहे. आता काय आपण यासाठी करू शकतो? तर कशामुळे त्या आहेत की त्यांना काही करायला नाही, शाळेत जायचं शिक्षण नाही, मग त्या काय करणार? बाहेर जायचं नाही, झोपलेल्या असायच्या घरात त्या. हां, तर म्हटलं नाही, ह्यांच्यासाठी आपण काही जर का एक संस्थेपेक्षा तेव्हा संस्थेचं स्वरूप नव्हतं आलं, पुढे आलं त्याला, तर आपण जर काय 10-12 आपल्यासारख्या मैत्रिणी जमलो आणि त्यांना एक कौशल्य शिक्षण दिलं, तर तेवढे दागिने कर, म्हणजे हे कर. असं दागिने म्हणजे सोन्या मोत्याचे नाहीत, पण मण्यांचे किंवा मोत्यांचे, आर्टिफिशियल मोती, मग गणपती हार, सरस्वती हार किंवा मॉडर्न ज्वेलरी. तर तो एक आम्ही वर्ग सुरू केला. आणि त्यानंतर मग पुढे शिवणाला ह्या शिक्षणाची गरज नसते, त्यामुळे तो एक वर्ग सुरू केला. तर असे एक 5-6 आम्ही कौशल्य दिले. त्यातले आम्ही एक ठरवलं की जे द्यायचं दर्जेदारच शिक्षण द्यायचं त्यांना. गरीब आहेत, फुकट शिकवतोय आपण, तर स्वस्तातले हे नाही ठेवायचे. आणि तर उत्तम जे होईल तेच विकलं जातं ना. आणि आपल्यासारखं कोणी गेलं आणि सबस्टँडर्ड काही विकलं तरी आपल्यासाठी म्हणून घेतील लोक येतील. पण ह्या मुलांनी खरोखर उत्तम केलं तरच लोक घेतील, नाही तर घेणार नाही. तर तसे उत्तम शिक्षण आम्ही दिलं. ते करोनाच्या आधीचे 14 महिने आम्ही कार्यरत होतो. आणि त्यासाठी जनजागरण एक केलं आणि खूप लोक त्या यायला आली. आणि त्या दिवशी 318 फॉर्म्स आमचे भरून आले की आम्हाला यायचं आहे म्हणून. आणि 14 महिने झाल्यावर मग करोनाचं हे आलं, काही दिवस आम्हाला बंद ठेवायला. पण त्या 14 महिन्यात आम्ही 728 मुलींना सक्षम केलं. भगिनी सक्षमता फोरम हेच आमचं नाव आहे. की शिक्षण मिळालं की ती सक्षम झाली. मग तिचं आयुष्य तुम्ही तुमच्याबरोबर जोडू शकत नाही. तिला सक्षम करून सोडून द्यायचं की आता तू हे कर, तुला दिलेलं आहे, त्यात काही अडचण आली तर आम्ही आहोत, यायचं. तर असं करत त्या 700 या झाल्या. आता परत आम्ही सुरू केलेलं आहे. आणि प्रचंड ओघ त्या मुलींचा येतो. आता आमचे 1000चा आकडा जवळ आलेला. इतके दिवस खाली मान घालून आम्ही काम केलं. आणि त्यात सुद्धा 4 बायका 10 मुलींना शिकवत आहेत. जे आम्हाला येत आहे ते नाही, आम्हाला काही येत नाही. आमच्यात जे दागिने करणारी टीचर आहे कुठची, कारण त्यावेळी मोदींचं ते आलं होतं, बेटी बचाओ बेटी पढाओ. तर तिथल्या मी काही बायका बोलावल्या बघायला, म्हणजे सगळ्या तऱ्हेने. तर ते आता खूप लांबचा प्रवास येतो, पण तो चालत राहणार आहे. आता तो झालेला आहे. आता लवकरच 1000चा गाठलो आहे. आणि त्यावेळेला दुसरं जनजागरण काय केलं ते सांगायला. तर असं एक सामाजिक कार्य करत राहिलं की तिथले जे आधी नाव सांगता येत नव्हतं त्या मुलींना, फॉर्म भरायला आल्यावर आम्ही म्हणायचो अगं बाळा मोठ्यांदा बोल. दबलेल्या होत्या, पोटात कालवायचं त्या मुलींना. आणि जेव्हा त्या करायला लागल्या दागिने,
3 सर झाले, एक एकत्र केल्यावर तो झाला. आणि त्या ज्या एकमेकांशी एकदम माझ्या हात नाही झालं, मी केलं हे त्यांचा विश्वासच बसेना म्हणजे स्वतःबद्दल. आणि मग त्या एकदम आवाज उठायला लागले. म्हणजे आमचं जे होतं की यांना जर का काही चांगलं करायला हातनं करत असेल तर त्याच इतर मुलींसारखाच आहे आणि त्या तशाच वाढतील. तर तो एक समाजाचा भाग उचलला आहे सध्या आम्ही. पण म्हणजे या निमित्ताने मी सांगते, कोणी खरंच गरजू असले आमच्याकडे पाठवा. आम्ही विनामूल्य त्यांना कौशल्य देतो. बॅक ऑफिसचं 8,000 रुपये त्यांची फी असते, पण ती देतो त्यांची आम्ही. आणि त्यांना मग 10,000ची नोकरी मिळते. होत आहे असं. तर हा माझा समाज. हो, आता परत एक विश्रांती घेऊया आणि डॉक्टर अजित फडके म्हणजे तुमचे भाऊ आणि त्यांचं आणि तुमचं नातं हे उलगडून घेऊया. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि अचला जोशी यांच्याबरोबर आपली ही अशी रंगलेली चर्चा अशीच चालू ठेवूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM यो ओंद्रे. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमामध्ये आपण अचला जोशी यांना आमंत्रित केलेलं आहे. अचलाताई, आता डॉक्टरांविषयी विचारेन. डॉक्टर अजित फडके एक प्रसिद्ध नामांकित वलयांकित असं नाव आणि युरोलॉजी क्षेत्रामध्ये, आणि युरोलॉजिस्ट असं नाही, त्यांनी अनेक पेशंट्सना जीवनदान दिलं किंवा बरं केलं. आणि माझा तर पर्सनल त्या डॉक्टरांशी संबंध होता. तर डॉक्टर आणि तुमचं नातं एका भावाविषयी, आणि अजूनही डॉक्टर म्हटलं की अजूनही डॉक्टर आठवतात आणि डॉक्टरांना आम्ही सगळेच खरंच खूप मिस करतो. तर त्याविषयी थोडंसं सांगा. आणि डॉक्टरांवर जे तुम्ही उत्कृष्ट असं पुस्तक लिहिलेलं आहे त्या डॉक्टरांविषयी. काय झालं होतं मगाशी मी सांगितलं तसं, की आमच्या घरी जी पाहुणे यायची ते टॅलेंटेड असायचे. माझा मामा त्यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सुरू केलं त्यांनी. तेव्हापासनं पुणे मुंबई पलीकडची माणसं क्रिकेटमध्ये यायला लागली, की तोपर्यंत मुंबई पुणे एवढीच असायची. ते मोठी मोठी क्रिकेटर झाले त्यांच्या. पण त्यांनी सिनेमे काढले होते. पेडगावचे शहाणे त्याचा सिनेमा होता. मग ती सगळी मंडळी आमच्या घरी यायची, म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातली यायची. आता हे सगळं छान व्हायचं, घर आमचं चांगलं वातावरण असायचं, पण अभ्यास आम्हालाच करायला लागायचा. तेव्हा त्यांच्या गप्पा किती चांगल्या चालल्या असल्या तरी अभ्यासाचं करायला लागायचं. शिस्त होती ती घरातली. मगाशी म्हटलं तसं गृहपाठ आहे तो केलाच पाहिजे, आवडो न आवडो. तसं मग त्यावेळी काय झालं की बाकी सगळी ही मोठी वयाने कीर्तीने मोठी माणसं, त्या मनाने मी माझा भाऊ खूप लहान ना तेव्हा, म्हणजे 4-5व्या वर्षापासून कळायला लागल्यापासून त्याच माणसांच्यात. मग आमच्या दोघांचं असं जग निर्माण झालं की आमची सुखदुःख शाळेशी निगडीत, तेव्हा काय दुसरं खेळाशी थोडीफार. तर ते आम्ही. आणि मग काय झालं की त्याचे मित्र घरी यायचे. आमचं घर मोठं होतं आणि आमच्या आईचं एक म्हणणं असायचं की तुमचे मित्रमैत्रिणी कोण ज्या असतील त्या सगळ्यांची मैत्री करा, पण ती लोक घरी येऊन गेली पाहिजेत. बरोबर. की घरी यायला जो संकोचतो त्याच्यात काहीतरी गडबड आहे. तसं नाही, सगळी घरी आली पाहिजे. तर ती यायची घरी. आमचं मोठं घर होतं, मग टेबल टेनिस घरातच टेनिस ठेवलं होतं. ते करताना वडील आले तर ते थोडा वेळ रॅकेट घ्यायचे आमची आणि ते खेळायचे आमच्यात. म्हणजे आता वडील आमचे मोठे होते. ते मी एके ठिकाणी म्हटलं होतं की आजसुद्धा त्यांचं नाव आम्ही एखाद्या नगदी नाण्यासारखं वापरतो. डॉक्टर फडके यांची मुलं म्हणजे कर्तृत्व त्यांचं. पण ते आमच्याबरोबर असताना त्यांचं मोठेपण, ते किती मोठे ते आम्हाला कधी कळलंच नव्हतं. ते आत्ता कळायला लागलं. आणि ते आम्हाला कळवून न देणं ह्यातच त्यांचं मोठेपण होतं असं मला वाटतं. साधे असायचे. त्यामुळे आम्हालाही आम्ही कोणी मोठे आहोत आणि बरे मिळायचे मार्क आम्हाला. तसं की आई वडील दोघेही हुशार होते, त्यामुळे कदाचित हुशारी आली असेल किंवा ते वातावरण घरात होतं. आई MA झालेली, त्यामुळे साहित्याची पुस्तकं आणि इंग्लिश, संस्कृत, मराठी सगळी असायची. जे हाताला लागेल ते मी वाचायचे. त्यामुळे प्रचंड वाचन असे आई वडील मिळणं खरं अगदी. आणि वडिलांचं ते समाजकार्य तेव्हा
सांगते ना की एकदा सिंधियांचं ऑपरेशन होतं आणि त्यांनी ते तिकडे करायला वडिलांना बोलावलं होतं, त्यांच्या मुलीचं ऑपरेशन होतं. बरं ते चोजन ऑपरेशन होतं, म्हणजे असं नाही की आजच केलं, इमर्जन्सी नव्हती. तर त्यावेळेला एक गरीब पेशंट बाबांचा याच्यात KM मध्ये ऑपरेशन त्याचं झालं होतं. तर बाबा ते करायचे की जेव्हा पुढे प्रवास आहे 2 दिवसाचा 4 दिवसाचा कॉन्फरन्सेस वगैरे, त्याच्या आधी 4-5 दिवस ते सिरियस ऑपरेशन करायचे नाही, की पहिल्या 4-5 दिवसात गेला पेशंट पुढे म्हणजे गेला, मग पुढे होत नाही असं. तर तो पेशंट अचानक सिरियस झाला. आता इथे त्यांना विमानाने नेणार होते. त्या काळात विमानं म्हणजे काय, एक आकाशात दिसायची कधी क्वचित तशीच होती. जो तो उठेल तो विमानं वापरत नव्हता. तर आम्हाला आपले वडील विमानाने जाणारे आम्हाला. पण त्यावेळेला तो पेशंट सिरियस झाल्यावर, आता तेव्हा KM मध्ये बालिगाव होते, मुन्सिफ होते, आणि ते मित्र होते एकमेकांचे, की अरे माझा तो पेशंट बघ म्हटल्यावर बघणार म्हणजे बघणार, आपला पेशंट असे बघणार, असे होते. पण म्हणजे आईने त्यांना विचारलं, बालिका नाही का बघू शकायचं, तुमचं जाणं हे होत आहे का? ते म्हणाले अगं तो बघेल, पण तो पेशंट माझा आहे, माझ्यावर अवलंबून त्याच्या घरचे नातेवाईक आहेत. एकदम मीच नाहीसा झालो तर बालिका माझ्याहून चांगली वेळ पडल्यास ट्रीटमेंट देऊ शकते, पण त्या पेशंटचा विश्वास हालेल, डळमळेल, त्यांनी त्याची तब्येत बिघडू शकेल. हे ऑपरेशन काय मी पुढे करू शकेन. तर त्यांनी अजितला, तेव्हा 12-13 वर्षाचा होता अजित, ते म्हणाले तू याला फोन लाव सिंधियांकडे आणि त्यांना सांगे पेशंट सिरियस आहे, तर तुम्हाला हवं तर दुसरे डॉक्टर फडके पाठवतील, तितकेच कॉम्प्युटर, पण ते येऊ शकणार नाही. अजितने ते सांगितल्यावर सिंधिया म्हणाले की नाही, की आम्हाला डॉक्टर फडकेच हवेत आणि तो पेशंट बरा झाला की येतील असं. पण लक्षात आमच्या काय राहिलं, सिंधियाने डॉक्टर फडकेच हवेत हे म्हटलेलं नाही, अशी म्हणायची माणसं, आम्हाला सवय. पण माझ्या वडिलांनी जाणं रद्द केलं. हा एक मोठा आमच्यावरती इम्पॅक्ट झाला असा, की लक्षात राहावी, आजही लक्षात आहे माझ्या ती गोष्ट, की कोण 5 रुपये मिळणार नव्हते वडिलांना त्याच्याकडनं, KM मधला पेशंट. पण रात्रंदिवस ते बसले. त्या रात्री ते 3-3:30ला जरा त्याला उतार पडल्यावर घरी आले आणि पुढचे 2 दिवस ते म्हणाले मी त्याला बघून असं. तर अशी एक गरिबांची कणव, आणि त्या कणव असली की मग अशा गोष्टी येतात. त्याचे आमच्यावरती खूप हा झाला, प्रभाव झाला त्यांचा. पुढे मेडिकल कॉलेजला गेल्यावर अजित त्यांना असिस्ट करायला बोलवायचे, तर तो जायचा. ते म्हणायचे बाबाजी टाके घालतात, तो गरीब श्रीमंत बघूच नकोस, पण ते ड्रॉइंग एखादं असावं असं बघतात ते, की दाभणासारखं आपलं फटाफट शिवले. कित्येक लोकांचे वण किती दिवस वर्षानुवर्ष राहतात. तर तो म्हणाला की एकदा आम्ही कुठेतरी लेक्चर होतं, फॉरेनर एक आला होता, तर बाबा म्हणाले तू लवकर ये, आज ते लेक्चर ऐकण्याजोगं होईल, आपण जाऊया. तर हा येईपर्यंत थोडे पुढे मागे झाला वेळेचा. तर ते जेव्हा गेले तेव्हा हॉल तुडुंब भरलेला होता आणि ॲम्फी थिएटर होतं ते. मग ते वरनं गेले आणि तो म्हणाला बाबांनी वरती जाऊन शेवटच्या रांगेत बसलो. अशी कोणी शेजाऱ्या पाजाऱ्यांना कळलं डॉक्टर फडके आले. एका क्षणात ते पुढेपर्यंत गेलं आणि सगळे लोक एकदम उभे राहिले. तो म्हणाला की मोठे मोठे डॉक्टर्स, विद्यार्थी त्यांचे, पेशंट्स त्यांचे, असा एक क्रॉस आहे असलेला एकदम उभे राहिले का, तर डॉक्टर फडके म्हणजे बसलेले आहेत म्हणून. तो म्हणाला हा जो एक मान मिळाला त्याने माझं ऊर भरून आलं म्हणाला. आणि मग आपण कोण व्हावं हे तिथे ठरवून अशा अनेक उदाहरणांमधनं. तो सोशल वर्कमध्ये, मी सोशल वर्कमध्ये असायची, तर आमचे प्रॉब्लेम्स जास्त कळण्याजोगे असायचे ना, ते घरात बोलले जायचे वगैरे. आणि आईबरोबर म्हणजे आमचं, आणि अजित विचारायचा, वडील, आम्ही एकमेकांशी खूप बोलायचो त्या काळात. तर ते यायचे. तर मी म्हटलं की अजित तुलाच काहीतरी एक सोशल वर्कची ही हवी आहे बॅकग्राऊंड. तर आई माझी म्हणाली की अगं तो आणि तुझे वडील जे काम करत आहेत त्यात किती फुकट पेशंट्स बघतायत, किती कमी ह्याने पेशंट बघतायत. हे सामाजिक सोशल वर्क आहे, त्यांचं सामाजिक कार्य आहे. तर तो करत नाही असं नाही, त्याला दुसरं काही मिळालं तर दुसरंही करेल तो, पण आधी स्वतःचं बसतान बसून दे त्याचं असं. तर तो जेव्हा सेटल झाला तेव्हा त्याने नाना पालकर स्मृती समिती होती,
ती स्थापना केली. केली. हां, नाही, समिती आधीपासून होती. अच्छा. फक्त ती पुढे नेली असं म्हणू आपण. बरं. हो. की ते पेशंट आले तर तिथले कार्यकर्ते हो. आपापल्या घरी एक एक पेशंट ठेवायचे, चाळीत राहायचे. हां. हे त्यांचं समाजकार्य माझ्या वडिलांच्या समाजकार्यापेक्षा कमी नव्हतं. हो. पण पण अजितही ते बघत होता, हे हां. बघत होता. आणि त्याने तर त्यावेळी त्याचं बरेचदा मला फोन यायचा, काय गं एक माणूस आहे तर तो म्हणतो की तुम्हाला मी आमचं सर्टिफिकेट देईन आणून, हां. म्हणजे मग तुम्हाला मेडिकल हेल्प लवकर मिळेल किंवा त्याच्याकडनं. तर तर तुझ्याकडे म्हटलं हो, आमच्या इकडे येतात अशी की मग सोशल सर्व्हिसमधली आम्ही हां. डोनेशन आणून देऊ. हां. त्याचा इंटरेस्ट काय आहे, हम्म. आम्हाला पैसे मिळवण्यात त्याचा इंटरेस्ट काय आहे. तर न बोललेलं बरं त्याबद्दल हां. त्यांचे हसते. हो. तर म्हटलं या माणसाने तुझ्याकडे 65,000 मागितले का? हां. अजितला मी विचारलं. तो म्हणाला हो 65,000च मागितले. हां. म्हटलं मग बहुतेक तोच माणूस असेल. हां. श्रद्धानंदमध्ये आला तो अच्छा. आणि मला म्हणाला की आश्रमाला मी पैसे मिळवून देतो हो. आणि त्यासाठी एक तुमचं जे सर्टिफिकेट लागतं हां. ते दिलं की तुम्हाला सहज पैसे मिळायला लागतील. हां. पैसे मिळायला लागल्यास ही खरी गोष्ट होती. हम्म. मी म्हटलं ठीक आहे, मग तुम्हाला पेमेंट कसं करू. हम्म. तर नाही कॅश द्यायची. हम्म. म्हटलं नाही, आम्ही 25 रुपये असले तरी चेकने देतो, हम्म. हे आश्रम आहे हा. हो. तर आम्ही कॅशने ट्रान्झॅक्शनच नाही आमच्याकडे बरोबर. अजिबात. हिशोब ठेवायला सोपं पडतं ना सगळे हो. चेक्स गेले की. तर 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 अजित म्हणाल मग तू काय केलंस. हम्म. म्हटलं मी त्याला नाही म्हटलं. हां. तो म्हणाला नाही म्हणून तू आश्रमाचं नुकसान केलंस असं नाही का तुला वाटत. अच्छा. म्हटलं तू काही मला प्रश्न विचार, हां. मी जे केलं ते मला आजही चुकीचं वाटत नाही, कारण मी प्रथा निर्माण केली नाही तिथे हां. की पैसे मिळत आहेत म्हणून हो. बिनहिशोबी पैसे घ्या. हम्म. ही प्रथा होते. मग बरोबर. त्याची सवय लागते. हो. मग आहेत ना पैसे, मग घालूया का मार्बल हां. किचनमध्ये, हे आश्रमातल्या मुली विचारायला लागतात. हां. तर म्हटलं प्रत्येकाला त्याचं एक स्थान असतं, हां. त्याप्रमाणे वागणूक ठेवणे हे बरे. आपल्या ह्याच्या पलीकडे नाही जायचं. हां. तर मग 2 दिवसांनी त्याचा फोन आला. तो म्हणाले मी विचार केला आणि आमची नाना पालकर पण तशीच आहे संस्था, हो. आम्ही असे घेत नाही, देतो सगळे बरोबर. पैसे. तर म्हणाला मी पण त्या माणसाला नाही म्हटलं. हम्म. तर तर ते झालं, म्हणजे मग आमचं एक्सचेंज झाला. मी हां. पटला न पटला पण पटवून घेतला हो. असं म्हणतो. तर असं व्हायच्या गोष्टी. रोज सकाळी एक फोन यायचा, हां. त्याचा तरी माझा तरी. हो. कोणीतरी आम्ही कायम घाईतच म्हणजे लवकर बोल रे मला जायचं आहे. हां. मग तो रात्री फोन करायचा असं, किंवा तोही म्हणायचा हे बघ आत्ता हॅलो म्हणालीस तू बरी आहेस मला कळतंय, फोन ठेव मी चाललोय बाहेर. अरे बापरे. म्हणजे अशी आमची रोकटोक ही हां. होती. पण त्यातनं मग आमचं हम्म. वेगळं एक फील्ड आमचंही तयार झालं सोशल वर्कचं. मग त्यातले डूज अँड डोंट्स जे असतात तर हां. ते केलं. पण सगळं एक चांगल्या दृष्टीने हो. आणि चांगल्या प्रवृत्तीने झालं. हां. कुठेही त्यात गैरव्यवहार नाही झाले नाही. अजिबात. आणि म्हणून अशा संस्था नावाजल्या जातात. हो. आणि इतकी वर्ष त्या कार्यरत आणि आहेत. कार्यरत हो. चालतात. समाजसेवेचं पुढची पिढी व्रत तसंच घेऊन. करतात. पुढची पिढी कारण पण ते बघून तशीच. ते म्हणजे बघून पुढची मागच्यांचं पिढी बघून घडते. आम्ही पुढे आलो. हो. आमचं बघून पुढे. हो. डॉक्टरांवर पुस्तक, म्हणजे पुस्तक म्हणता नाही तो ग्रंथ आहे. तर डॉक्टर अजित फडकेंवर जे तुम्ही साहित्य लिहिलेलं आहे म्हणजे त्याविषयी थोडंसं सांगा. हां, थोडंसं सांगायला पाहिजे कारण आता हो. श्रोते कंटाळायला नको नाही, आपले नाही. बरं का. तर काय आहे की त्याचा आणि माझा रोज फोन व्हायचा. आणि लहानपणापासून आम्ही असे इन्सेपरेबल ट्विन्स म्हणतात ना, हो. तशी होतो. मग पुढे झाल्यावर आपापली फील्ड्स निर्माण होतात. त्याचं मेडिकलचं झालं, माझं हे झालं. हो. पण भेटलो की अगदी हो, हे, गळा म्हणजे भेटलं. हां. तर तेव्हा माझा समज एक होता की माझा हा भाऊ हां. माझ्यापेक्षा कोणालाही जास्त नाही आहे समजलेला. बरोबर. त्याच्याबद्दल लिहायचं तर मीच लिहिलं लिहू पाहिजे शकतो. असं. आणि तो गेल्यावर 1-1.5 वर्षातच हां. मी लिहायला घेतलं हां. पुस्तक त्याच्याबद्दल. आणि लिहायला घेतलं हां. आणि एक 20-25 पानं झाल्यावर हां. मी वाचायला घेतलं ते. हां. कारण माझं मी एडिट करत असेल. हो. आणि ते श्रीपूंनी शिकवलेलं होतं वा. की एडिटरनी काय काय लक्षात ठेवायचं वगैरे. ते संस्कार त्यांचे झाले होते. हां. म्हणजे त्यांची बरोबरी होणंच शक्य होणंच नाही. शक्य पण संस्कार त्यांचे झाले होते की थोडं झालं की जसं सिंहावलोकन करतो वा. आपण,
सिंह काय करतो, मागे बघतो, थोडं बघतो, पुढे जाऊन पुढे मग. तसं त्याच्याकडनं आपण शिकलं पाहिजे. तर तसं मी एक 20 एक पानं झाली, हां. 20-25, आणि वाचायला घेतलं. माझं मला वाचवेना, इतकं ते भोंगळ लिहिलेलं की हां. मीच लिहिलंय का मला कळेना. बरं. मग मी विचार केला, म्हटलं की आपण त्या दुःखाहून फार लांब गेलो नाही आहोत. हो हो हो. त्यामुळे त्याच्याबद्दल लिहिताना डोळ्यातनं पाणी पाणी येतं. आहे. इतकी जवळीक जर विषयाशी असेल हो. तर त्रयस्थपणा जो चांगल्या हो. चांगल्या लिटरेचरला लागतो बरोबर. तो येऊ शकत नाही. हो. तुम्ही त्याच्यापासून थोडं लांबून तसं चित्र लांबून पाहिलं की चांगलं चांगलं. दिसतं. तर ती एक लेखनाची पण डिसिप्लिन आहे. ते माझ्या बाबतीत होत नव्हतं. हां. दर पानावर रडायचं, दर पानावर आठवण काढायची हां. त्याची, दर पानावर कासा विसवायचं, हे नाही. मग मी सोडून दिला तो. त्या दरम्यान त्याचे खूप शिष्य, खूप हां. त्याचे सहकारी मला सांत्वनाला ती घरी यायचे. हां हां. त्यांच्याकडनं ज्या त्याच्या कथा मी ऐकल्या हो. त्या इतकं रोज सकाळी बोलूनही मी कधी ऐकलेला नव्हतं. हां. म्हटलं हा आपला भाऊ वेगळा आहे, पण वेगळं आहे. आपला भाऊ आहे, पण आपल्याला वाटतं भावाला मीच त्याला ओळखणार. हां. तसं नाही, हा फार वेगळा आहे. हां. की ज्या वेळेला किडनी बायपासची त्यांनी किडनी ट्रान्सप्लांटची ऑपरेशन्स इकडे आणली त्यांनी, अच्छा. कॅनडात शिकून आला आणि इथे वा. आली. मग अजूनही फडके टीम म्हटलं जातं हो, हो, त्याच्या हो. टीमला. तो जाऊन किती वर्ष झाली. तर ती पहिली 40 ऑपरेशन्स काहीतरी त्यांनी शिकवण्यासाठी केली. हां. मग सगळे शिकले ती हां. टेक्निक. तर ते म्हणायचे की सर आता आमचं आम्ही हां. करू का? तर तो म्हणायला करायलाच पाहिजे. असं एका गुरुवर अवलंबून नाही राहायचं. राहायचं. हो. तर तुम्ही करायला पाहिजे. बरोबर. तर आता 40 झाले ना ऑपरेशन, तर 40 झाले, त्याच्या पुढची तुम्ही करा. फक्त एक लक्षात ठेवा की त्यावेळी मी गावात पाहिजे. हां. कारण किडनीचं एक ऑपरेशन म्हणजे 2 ऑपरेशन. एक किडनी काढायचं असतं आणि किडनी बसवायचं हो. असतं. कुठे काही चुकू शकतं. बरोबर. तर ते झालं. आणि एकदा खरंच हां. एक 44-45 पुढे एक 7-8 ऑपरेशन झाल्यावर हां. तोपर्यंत चांगली झाली हो. सगळी. एकात युरेथ्रा असतो तो अरे रे. जवळ कट केला गेला. हां हां हां. काही मुद्दाम कोणी अशा चुका करत नाहीत, हां. पण झाली. आता काय करायचं? हां. तर ॲनेस्थेटिस्ट होता, त्याला ते दोन ॲनेस्थेटिस्ट होते. आता एकाला कामच नव्हतं. हां. तर त्याला सांगितलं जा सरांना घेऊन येतो, हां. फोन कर सरांना. कारण ते म्हणाले की मुंबईत असताना करा म्हणून. हां. तर तो बाहेर आला आणि म्हणाला की डॉक्टर फडकेंना फोन लावा, हां हां. आताच रात्रीचे 3 वाजले, बापरे. मी 15 मिनिटात पोचीन त्यांच्या घरी. हां. तर 15 मिनिटात तयार व्हायला सांगा, हां. म्हणजे त्यात वेळ नको हो जायला. हो हो. तर ती म्हणाली डॉक्टर फडकेंना कधी कशाला फोन करायचा? हां हां हां. तर तो म्हणाला की त्यांना घरनं आणायचं आहे मला इथे, ऑपरेशनमध्ये बरोबर. इमर्जन्सी आले. हो. डॉक्टर फडके वर झोपलेत म्हणाले. अच्छा. तुमची इथे ऑपरेशन जेव्हा असतात आणि हां. डॉक्टर फडके नसतात तेव्हा डॉक्टर फडके वरती एका खोलीत राहतात. हो. आता हे किती ऑपरेशन त्यानंतर झाली असतील, एकदाही अजित कधी म्हणाला नाही हां. की अगं मी रात्रीचा तिकडेच राहतो. हां. का तर मग त्यांना लागली तर माझी गरज, म्हणजे मी मोठा कोणतरी, हे भानगडच नव्हती. तो आला आणि त्याने युरेथ्रा इतका फाईन शिवून टाकला वा. की ते पुढचं ऑपरेशन झालं. हां हां. म्हणजे एकाचा जीव वाचला, हो. दुसऱ्याचा जाताना होता तो वाचला, असे हां. 2 जीव त्या दिवशी वाचले. पण ते एक डॉक्टरचं कर्तव्य असतं, जीव वाचवणं ही बढाई मारायची गोष्टच नाही, अजिबात वाचवलाच पाहिजे. आणि डॉक्टर म्हणजे देव, आणि खरंच ते देव होते. ती भावना असते, हां. देव ही संकल्पना आहे आणि तो देव भासणं ही भावना असते. हो. ती जो डॉक्टर देऊ शकतो. तर अजित म्हणायचा अहो देव तर सोडाच, निदान आम्ही चांगली माणसं म्हणून वागतो. कोणी म्हटलं तरी बरं वाटतं. हो. पुन्हा एक विश्रांती घेऊया. आणि ज्यामुळे अचला जोशींची ओळख आहे, समाजसेविका म्हणून आहेच, पण एक वाईन लेडी, द फर्स्ट वाईन लेडी म्हणून अचलाताईंची ओळख आहे. तो वाईनचा प्रवास अचलाताईंकडनं जाणून घेऊया. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ, नवरात्र विशेष कार्यक्रम. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात आपण अचला जोशी मॅडम यांना आमंत्रित केलेलं आहे. द फर्स्ट वाईन लेडी म्हणून अचलाताईंची ओळख आहे आणि समाजसेविका तर आहेतच, पण आता वाईनचा प्रवास आपण त्यांच्याकडनं उलगडून घेऊया.
तर वाईन बनवणं हे तेव्हा भारतात आणि ते सुद्धा एका स्त्रीने बनवणं हे म्हणजे नवीनच संकल्पना, अगदी युनिक संकल्पना. तर तुम्हाला कधी वाटलं की आपण या क्षेत्राकडे सुद्धा गेलं पाहिजे, वळलं पाहिजे? नाही, ते एक योगायोगाने झालं. हां एक दिवशी मी तेव्हा माझी नोकरी जी होती, हां. म्हणजे मधलं राहिलं आहे आपलं काही काही, अच्छा. ते काय मोठा याच्यातला भाग नाही. हां हां. पण मला जॉब मिळाला. हो. त्या जॉबतर्फे एक्झिबिशन ऑर्गनायझर म्हणून जॉब होता. हां. परदेशी जी आपली हो. प्रदर्शनं करतात, हां. तर त्याची सगळी व्यवस्था वा. बघणं असा तो जॉब होता. हं. तर पहिलाच अमेरिकेत मला पाठवलं, पहिल्याच वेळेला. आणि सुरू झाली मग माझ्या, आज काय अमेरिकेत आहे, उद्या काय जपानला आहे, परवा काय. तर तिथे जायचं आणि 15 दिवस आधी जाऊन लावायचा स्टॉल. हो. 15 दिवसाचं प्रदर्शन असलं, हां. 15 दिवस पुढे आवरायचं, वा. म्हणजे 1.5 महिन्यांनी परत यायचं. तर अशी एकदा मी आले होते आणि आईला भेटायला म्हणून हां. गेले. तर ती म्हणाली की अगं काय देऊ तुला आत्ता? म्हटलं काही देऊ नको, गप्पा मारायला बस. हां. ती म्हणाली नाही, पोहे टाकेल वगैरे, ते झालं हो. आईचं कौतुक. म्हणाली अगं हां, आमच्याकडे ना एक वेगळी द्राक्ष आली अच्छा. हां. आजीच्या एका पेशंटनी. हां. पण अजितने एक द्राक्ष पाहिलं तर म्हणाला काहीतरीच मला नको. तर आम्ही सर्वांनी खाऊन पहिली, कोणाला आवडली नाही. बरं. तुला सगळी फळं आवडतात, हां. म्हणजे मला. हो बरोबर. तर तुला जर आवडलं तर ती घेऊन जा. सगळी. हां. तर मी म्हटलं दाखव आधी, नाही तर मलाही नाही आवडली तर कशाला हो. उचलून. तर त्या प्लेटमध्ये तिने धुवून हां. 2-4 द्राक्ष ठेवली होती. त्यातलं मी एक द्राक्ष खाल्लं हां. आणि त्याचा व्हिनस ॲरोमा तोंडात जो असा फुटला हां, एकदम, हां, हां. की मी म्हटलं अगं ही वाईनची द्राक्ष आहेत, हां. ही खायची आपली द्राक्ष नाही हां. आहे, त्याला ॲसिडिटी लागते, त्याला हे लागतं. त्यात काय झालं होतं, मी अमेरिकेच्या प्रदर्शनाला जेव्हा गेले तेव्हा त्या ठिकाणी चालू होती तयारी हो. आणि सगळी पार्सल्स आली होती इंडियातनं. हां. त्यातलं एक ह्याचं जे पार्सल होतं हां. पडद्यांचं, अच्छा. ते आलं नव्हतं. मग पडद्यांना लावायचे झुमके, त्याला लावायचे स्टोन्स वा. वगैरे, चकमक ती सगळी आली होती, हो. पण पडदेच आले नव्हते. बरं. तर त्यावेळेला मी फिरत असे, कुठचे स्टॉल्स आहेत आता, कुठच्याचे सामान यायचं आहे, कुठे लावून घ्यायचं काय आहे राहिलंय. ते. हो. तर त्यावेळी खादी ग्रामोद्योगचा एक खूप मोठा स्टॉल त्यांनी खूप जागा घेतली होती. अच्छा. तऱ्हेतऱ्हेच्या डोळ्याचं पानं फिटेल असे, वा. आणि सगळे कॉटन्स आणि सिल्क प्युअर हो. सगळे, ते तो स्टॉल होता. हां. तसा तेव्हा उषा म्हणून कंपनी निघायची, हां. शिवणाची मशीन्स करायची. हां. तर त्यांनी त्यांचा स्टॉल इथे लावला होता. हो. तर ती मोटराईज मशीन 2-3 ती पण आम्ही करतो, ती पण असे तिकडे ती पण होती. तर ती बघितली होती. मग थोड्या वेळाने मी काहीतरी दुसऱ्या स्टॉलला जाऊन आले, हां, हां. दुसऱ्या पॅव्हिलियनला. तर हा चार्ल्स ले म्हणून आमचा आर्किटेक्ट होता. तो टॉप ऑफ द व्हॉइस ओरडत होता सर्वांना की नाही कसे पडते, नाही कसे ते दाखवावं. तर मी गेले तिकडे, मला अशी ओरडणारी माणसं मी लक्ष देत हां. त्यांच्याकडे. तर तो खालती उतरला, व्हेअर आर आवर कर्टन्स. हां. तर म्हटलं इनवॉइस शोज आहे, कर्टन्स हॅव कम, सो लेट्स फाइंड आउट. मग कळलं मला की नाहीच आहे ती. प्रत्येक डबा उघडून सगळा पस करून ठेवला होता. सगळी मशिनरी लागली होती, सगळे कपडे लागले होते, कापडे लागली होती, सगळं. तर मी म्हटलं चार्ल्स, तुझ्या माणसांनी जर मला कापडं कापून दिली ना हो. तर मी पडदे शिवते. बरोबर. तो काही वेडी बोलते का असं, म्हणजे अमेरिकेत कोणी हां. सगळं रेडीमेडच करण्याचे मिळतं. रेडीमेड असतात, हो. ते मापाचं बघा घे. तर तो म्हणाला रिअली? म्हटलं पडदे कापून दिले पाहिजेत, कारण जाड मला नाही कापता येत. बरोबर. आणि ते मी मशीन पाहिलं होतं, त्याच्यावर बसूनही पाहिलं होतं थोडा वेळ, कारण ही शिवणाची आवड आहे मला. ते उषाचं मशीन आणि यांचे कापडं होतं, दोन्ही एकत्र आणायचं होतं. तर मी म्हटलं की खादी ग्रामोद्योगकडे हां. जसे तू पडदे तिकडे आम्ही केले, ती कापडे इथे आहेत, त्याच्याहून चांगली आहे, पाहिजे तर त्यातलं तुला हवं ते घे. आता इमर्जन्सी आहे आणि मी ऑथॉरिटी देते तुला, काय पाहिजे ती काढ, हां. फक्त कापून दे आणि लवकर. 3 दिवसावर आल्या प्रदर्शन. हो. आणि ते 6 पडदे त्यांनी लावून तो महाल केला होता, शिवपार्वतीचा महाल केला हां. होता. तर ते पडदे नाहीत म्हणजे सगळी त्यांनी ती तिथे उकड जागाच होती, ती सजवणार तरी कशी. तर मग त्याची माणसं बसली हां. आणि मी शिवायला लागले. सरळ शिवण होती आणि मोटराईज मशीन होती. हां. फक्त त्यांनी करून एक दुमडायला मी माणूस
बसवला, म्हणजे तेवढी मदत झाली. आणि फार फार ते पडदे शिवले. 4च्या मानाने 6च्या 6 पडदे झाले. ते झाल्यावर आमचे जे चीफ होते तिथले ते पाहायला येत असत माझ्यामध्ये. तर ते माझ्याकडे आल्यावर तर ते फ्रेंडली असतात, अमेरिकन काय, हाय अचला, व्हॉट आर यू डुईंग. तर मी लक्षही दिलं नाही त्यांच्याकडे. मला डब नेल्सन हे कळलं मला, पण मी शिवणातच होते. तर चार्ल्समध्ये आला, चार्ल्स ले, तो म्हणाला डोंट डिस्टर्ब हर, शी इज क्रिएटिंग समथिंग न्यू. व्हॉट इज शी क्रिएटिंग? कर्टन्स, शी इज मेकिंग कर्टन्स. मग त्याला त्यांनी गोष्ट सांगितली की आलेच नाहीत आता, त्याशिवाय काय करणार वगैरे. त्या दिवशी संध्याकाळी दिवस मावळापूर्वी मला एक जाडा लिफाफा आला होता. त्याच्यात 5 आमची इन्व्हिटेशन कार्ड्स होती. म्हणजे डायरेक्टर ऑफ पॅव्हिलियन, मी आणि 3 आमचे ज्युनियर्स होते त्यांची, की आज तुम्हाला अचलांनी दाखवलेल्या काय ते इंग्लिशमध्ये त्यांचे होते मोठी विशेषणं होती की या प्रसंगावधानामुळे आणि तिच्या कार्यकर्तृत्वामुळे जे आम्ही इम्प्रेस झालो आहे ते साजरं करायला आम्ही पिरॅमिड हॉटेलमध्ये तुमची आज 7 वाजता वाट बघू. ते पिरॅमिड 8 दिवसापूर्वीच इनॉग्युरेट झालेलं होतं. 6 मजल्याचं पिरॅमिड तिकडे होतं आणि त्याच्या भोवती. एनिवे, सांगायची गोष्ट की त्या ठिकाणी पहिल्यांदा मी वाईन घेतली. तोपर्यंत तिथे आमच्या घरी माझे वडील जाऊन आलेले वगैरे होते, पण जेवणाचं जास्त कौतुक होतं, तेवढं नसायचं. आहेत कोणाला हवी तर, पण ऑफरही करायचे नाहीत माझे वडील कोणाला. मी आत्रे काणेकर वगैरे आले की म्हणायचे चला डॉक्टर, बरोबर, स्वतःचं घेऊन यायचे काहीतरी एखादं, पण ते तसं नाही. म्हणजे इट वॉज नॉट हॅबिट इन द हाऊस, पण इट वॉज नॉट अ टॅबू ऑल्सो. म्हणजे बापरे हे प्यायचंच नाही असं काय नाही. ठराविक मर्यादेत सगळं ठेवलं की सगळं चांगलं असतं. तर तिथे मी वाईन घेतली नव्हती इथे, म्हणजे काहीच घेतलं नव्हतं खरं सांगायचं तर. पण घेणं निषेधार्ह आहे अशी भावना नव्हती. तर वाईन म्हणजे तिथला रिलिजन आहे करणाऱ्यांचा. तर त्या दिवशी त्यांनी ती वाईन दिली प्यायला. तो माझा पहिला वाईनचा अनुभव. चमचम चमचम करत ती अशी आली, अशी फिरली त्या ग्लासमध्ये, आणि मी पहिल्यांदा ती वास घ्यायचा असतो त्याचा. तर तो वासच इतका दरवळला अगदी. म्हटलं वा काय द्राक्ष आहेत ही. आणि मग एक घोट जो घेतला तो न कळत पोटात गेला. म्हणजे कुठे हर्ट नाही, काही नाही, रफनेस नाही. आणि म्हटलं हे एक, आणि ते इतक्या राजेशाही थाटात समोर यावं. तर म्हटलं ही प्रिन्सेस आहे चांगली, एखादी राजकन्या असावी अशी आली वगैरे असं. आणि स्वर्गातच ते अमृत मिळतं नाही अगदी. हो ना, सुधारस. तर तो एक माहोल माझ्या आजपर्यंत डोळ्यासमोर येतो, बदलत नाही. आणि त्यावेळी काय झालं होतं, मी कदाचित घेतली नसती वाईन, पण आम्हाला ॲम्बॅसेडरने आधी ब्रीफिंग दिलं होतं. ते म्हणाले हे बघा इथे मला आवडत नाही, मी घेणार नाही, हे शब्द काढायचे. काही जे कोणी देईल पॅव्हिलियनला गेल्यावर तुम्हाला ते घ्या, घेऊन तुम्ही टेबलावर ठेवून प्यायला नाहीत, खाल्लं नाहीत, कोणाचं लक्ष नसतं. पण नाही म्हटलं ना की मॅनरलेस आहे इथे असं म्हणणं. तर आय डोंट वॉन्ट यू टू गेट दॅट फिलिंग, म्हणजे आम्हाला सगळ्यांना तर म्हणाले घ्या आणि ठेवून द्या. म्हटलं तसंच करू आपण, वाईनचं ठेवून दे. तर ते एक घोट घेतला आणि तुझी झाली. मग इथे आल्यावर मग पुष्कळ पॅव्हिलियनमध्ये गेले, त्या वाईन्स थोडी घेत असायची प्रत्येक ठिकाणी, प्रत्येकाचं नाविन्य वाटायचं. तर परत आल्यावर जेव्हा हे मी द्राक्ष खाल्लं ते एकदम. आणि मला एक सवय आहे, मला एखादी गोष्ट आवडली की मी त्याची पुस्तकं विकत घेते की मला रोज रेफरन्सला बरी पडतात. तर तिथे मी एक 4-5 व्हॉट इज वाईन, हाऊ टू ड्रिंक इट, हाऊ टू प्रेझेंट इट, ते शास्त्रच आहे मोठं अगदी. ग्लास कुठच्या वाईनचा कुठचा वगैरे ते सगळं घेऊन आले होते येताना मी. तर त्यात हाऊ टू मेक वाईन पण एक होतं पुस्तक. तर आईने ती द्राक्ष पाठवल्यावर मी ते पुस्तक काढलं. त्याला काचेच्या कार्बॉयमध्ये 5 लिटरपर्यंत वाईन होऊ शकते. आता ते कार्बॉय मी ऑफिसला जाताना महमद अली रोडवर ते दुकानावर टांगलेले दिसायचे की निमुळतं तोंड त्याचं फुग्यासारखं. ते केमिकल इंडस्ट्रीजचे सेकंड हँड आले असतील काहीतरी. तर म्हटलं तो वापरू आपण, म्हणजे ते दिसत गेलं. असं करत घरी मी गेले बाहेर. नवरा आल्याबरोबर म्हटलं सुधाकर आपल्याला वाईन करायची. कोणाला वाईन? म्हटलं ही द्राक्ष बघ, त्यांनी खाल्ली, होईल की नाही वाईन याची.
तोंडाला होईल, चांगली केलीस तर होईल. हम्म. ते टिपिकल पुरुषी बोलणं. म्हटलं बघू ना आपण, तर घेऊन जा ना मला ते आणायला, कारण येताना आणणार कसं बस. हो. तर मग आम्ही गेलो. मग ते काय हायड्रॉमीटर लागतो त्याला, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी बघायला. तेवढं मी वाचत होते आल्यापासून ती अच्छा, हां. पुस्तकं. विमानातही अभ्यास वाचतच चालू आले. होता तुमचा, हां. विमानातही वाचतच आले, हां. कारण काहीतरी आवडलं ते कसं घडतं. तर ते घडत असताना ते मला गेले आणि जे जुजबी लागेल ते सामान सगळं घेऊन आले. 2.5-3 किलो होती ती द्राक्ष. ती मग ती डिस्टेम करायची. मग प्रत्येक वेळी ह्याच्यात हात बुडवून करायची. स्वच्छता पाहिजे, हो. नाहीतर वाईन स्पॉईल होते वगैरे. असं करून पहिली जी वाईन केली, हां. तर ती एक 5-1 आठवडे लागले. आणि ह्याच्यात पुस्तकात लिहिलं होतं, पहिल्यांदा बबल्स येतील, मग हां. फोन येईल, मग कार्बन डायऑक्साईड बाहेर येईल, मग तो ट्यूब करा, त्या ट्यूबमध्ये ते सगळं येत राहिलं. हां. कारण मी तो अभ्यास करून तसंच केलं होतं. अगदी टू द लास्ट झीप, म्हणजे त्यांनी अच्छा. सांगितलं ते. तर ते झाल्यावरती एक दिवशी अजित आला. तो कार्बोयाचा बाजूला ठेवला होता मी. तो कोचावर बसला. हे काय का म्हणाला. म्हटलं अरे तुझ्या पेशंटनी जी द्राक्ष तुम्हाला आवडली दिली, नव्हती ना, हो. ती ताईने माझ्याकडे पाठवली आणि त्याची मी वाईन करून पाहिली. वा. तर ही तोंडात झाली आहे का ती. हां. तर म्हटलं आता बघ, वरती असा काळसर थर दिसतोय आणि खालती गुलाबी आहे, तर ते डिपॉझिट आहे त्याचं. हां. आणि वरची क्लिअर झाली असं मला वाटतंय. अच्छा. तोंडात चल ना बघूया. बघूया. तर सुधाकर लगेच 3 ग्लास घेऊन आला. वा. मग ती ट्यूबमधनं मी काढतानाच घमघमाट आला वा. एकदम त्या द्राक्षांचा. मग 3 ग्लासात ओतली. हां. आता खरी चव म्हणजे चव ती, की घशातनं खाली जाताना हां. ती मऊपणे स्मूथली Smooth गेली, गेली. मखमलीसारखी गेली वा, वा. पाहिजे ती. तिने असं काही व्हिस्की वगैरे स्ट्रॉंग घेतली तर हां. जळजळत जाते, तसं नाही पाहिजे. तर त्यांनी अगदी प्रेमाने तिघांनी म्हणजे आम्ही घेतली ती. माझं काही धाडस नव्हतं ती प्यायची. अच्छा. मी ठेवून दिला होता ग्लास हां, तिकडे, हां. पण वास चांगला होता, हां. ॲरोमा सुंदर आला होता वगैरे. Ferment तर व्हायला, आणि हां. हे आणि आणि क्लिअर झाली होती वाईन, की खालती जो थर बसला तो हां. ती क्लिअर अशी ती चमचमतच आली जशी तिकडे आली तिकडे. तर मग अजित म्हणाला आता टेस्ट करूया आपण. व्हिज्युअल टेस्ट झाली, नेझल टेस्ट झाली, ही हां. सगळी झाली, पाहूया म्हणून. माझं ब्लड प्रेशर वाढलं असेल त्या 5 मिनिटात सांगते, अच्छा. की आता ह्यांनी जर ॲडमिट नाही झाली म्हटलं की गेलं. हो, सगळं मेहनतीवर पाणी. मेहनतीपेक्षा ती हां. बरं. उत्सुकता तर असते. उत्सुकता असते. सगळं बेस्ट आपलं दिलं तर अजितने घेतली, सुधाकरने घेतली हां. होती. वाह वा. हां, हाय म्हणजे सांगते ना, ब्लड प्रेशर एकदम सूट Normal झालेलं, आलं, हां. आलं असावं नॉर्मलला. आणि मग काय झालं, मग शेजारी पाजारी यायचे ना बघायला काय चाललं का. हां. मग कोणी आलं की थोडी त्यांना काढून द्यायची वगैरे. मग एकदा मी ठरवलं की आता अशी देऊन संपून जाईल वाईन. तर त्या एका वाईनचे लहान बाटल्या, हां. तेव्हा टोमॅटो केचपच्या लहान हो, बाटल्या हो. यायच्या त्या 16 बाटल्या झाल्या त्याच्या. हां. म्हणजे किती 3-3.5 लिटर झाली हां. असेल ती 16 बाटल्या. तर 50 रुपयाला एक बाटली लावली मी ती. आणि कारण पैसे दिले की आपण त्याचा रिटर्न बघतो. हां. फुकट कोणी दिलं की जरा हो. आपण चांगली आहे असं म्हणतोच म्हणतो. हो. मला आहे चांगली असं बरं. म्हणणारे हो. नको ते लोक. तर मी शेजारी पाजारी दिली. म्हटलं इतके दिवस बघत होता की वाईन आहे, मी 50 रुपयाला विकणार आहे आणि परत तुम्हाला अट घालणार आहे की तुम्ही पिऊ नका हे. हां. तुमच्या घरी जेव्हा पार्टी असेल हां. की जे लोक आचला जोशीला ओळखतही नाही हो. त्यांना ती वाईन द्या. तुम्ही ती चांगलीच म्हणणार आहात. आत्ताच बरोबर, मला हो. माहिती आहे की तुमचा जीवच आहे आमच्यावरती, बरोबर. सगळ्यांवर, एकमेकांवर हो, आमच्या. बरं. तर ती गेल्यावर काही दिवसांनी 10 बाटल्या, 12 बाटल्या, 14 बाटल्या, हां. 24 बाटल्या ऑर्डर यायला लागली. अरे वा वा. मग म्हटलं आता आपण जास्त करू. मग अजितकडनं त्या पेशंटचा पत्ता, तो माझं नाही कॉलनीमध्ये विचारलं. हां. त्याला फोन केला, म्हटलं मला 40 रुपये. हे सुरुवात होती पण ही बरोबर नव्हती, हां. की कायद्याने हे मान्य नव्हतं कायद्याला घरी अल्कोहोल करणं. आणि वाईन म्हणजे अल्कोहोलच हो, करणं, हो. नाही का. बरोबर. म्हणजे तुम्ही कसं म्हणाल की वाईन म्हणजे अल्कोहोल नाही, नाही. अल्कोहोल आहे त्याच्यात, फक्त तो सेल्फ जनरेटेड आहे, तो आपला आपण निर्माण झालेला आहे. तसं एक इडलीचं पीठ आपण लावतो, तो काय आपण त्याच्यात हे घालत हो. नाही. फर्मेंट व्हायला काही घालायला घालत घालत नाही. नाही, आपोआप पण ते होतं. आपोआप होतं. हो. दुधाचं दही होतं ते कसं हो, हो. होतं, दह्यात कल्चर असतं ते, हां. आणि त्याचं दही होतं. तर तसं मी म्हटलं हे व्हेजिटेरियन प्रकारचं. हां, हां. तर ती
सेल्फ जनरेटेड अल्कोहोल झाला होता. हां. तर अशी एक केली बॅच, ती 40ची बऱ्याच झाल्या बाटल्या, बऱ्याच म्हणजे काय एक 50-70 झाल्या असतील. त्या 2 दिवसात संपल्यात सगळ्या. हां. मग मी म्हटलं हे आपण बरोबर करत नाही, लपून करतो. हो. तर म्हटलं आपण लायसन्स घेऊ. लायसन घेऊ, परवानगी घेऊ. तर हां, तर लायसन्स घ्यायला काय, तर तेव्हा त्या काळात वाईनचा लायसन्स बिअर अँड वाईन म्हणजे फर्मेंटेड असं हो. अशा ह्याच्यात असायचा. बाकी सगळे हार्ड लिकरमध्ये हां. जायचे. तर तो लायसन्स 5,000 रुपये 5 वर्षासाठी असायचा. हम्म. तर मी म्हटलं की मला फोटोग्राफीची हॉबी होती त्यावेळेला, किंवा टेनिस खेळायला जायची. हां. आता ते तिथे गेलो तर क्लबची फी म्हणता म्हणता किती होती हो त्याची हो ना. हो. तर म्हटलं हे काय 5,000 5 वर्षासाठी, हम्म. आपल्याला पहिलाही वाईन होईल थोडीफार, हो. तर आपण लायसन्स घ्यायला. मग तो मोठा इतिहास आहे. पण प्रत्येक ठिकाणी मला परिसासारखी माणसं भेटली. वा. त्यांनी माझे मार्ग सुकर करून दिले. वा. कायद्यात राहून हो. मी आज 52 वर्ष होतील ह्या वर्षी वाईन मी करायला लागले. त्याला हां. वा. सगळी अवॉर्ड्स मिळाली, स्टेटची मिळाली. हां. मला जे तुम्ही मगाशी म्हणाला हो. वाईन लेडी, फर्स्ट वाईन लेडी. फर्स्ट नाही, फर्स्ट म्हणतात उगाच लोक, म्हणजे हां. पहिली होते म्हणून, पण फर्स्ट वाईन लेडी वाईन लेडी. हां. तर ते आपले प्रेसिडेंटच्या हस्ते मिळाले वा, वा. पारितोषिक. तर ते त्यावेळी म्हणाले आइए वाईन लेडी, हां. आम्ही बहुत संतोष आपण. ते वाईन लेडी पत्राने उचललं हो. आणि मग ते वाईन लेडी तेव्हा वाईन तसं लेडी, झालं. हो. तर पण वाईन करणारी कोणची बाई वाईन लेडी हो, म्हणू पण शकतो आपण मराठी त्यांना. आणि महाराष्ट्र हा मला अभिमान आहे. हो. जमलं ते खरं आहे. आणि त्याचं कारण वाईन ही काहीतरी आपण नको करायला ते करतोय असं हा. कधीच वाटत नाही. वा. वाईन उत्तम प्रकारची केली तर अल्कोहोलच्या कुठच्याही कॅटेगरीत हा. वाईन विल बी ॲट द टॉप. हम्म. सेल्फ जनरेटेड आहे हो. अल्कोहोल त्यातला, बाकीच्यासारखा फर्मेंटेड नाही. किंवा मागणं घातलेला नाही नाही. अल्कोहोल तो. तर त्यामुळे वाईन हो. करत राहिले, मी हॉबी म्हणून करत हो. राहिले. तर त्यांच्याकडे गेल्यावर ते म्हणाले कमिशनर, बरं कोणाकडे जायचं तर कमिशनर. कमिशनर असं. एकदम वर कुठे जायचं आपण, हां. तेवढं कळायला होतं, पण नाही कमिशनरकडे हां. गेलो. तर तिथल्या लोकांना वाटलं की कोण लग्नाचं बोलावणं वगैरे करेल, बाई हां. आली की काय. तर एक्साईज डिपार्टमेंट ते बायका दिसत नाहीत दिसत कधी. नाहीत, मी हो. दिसल्या तर तिथल्या क्लर्क किंवा हो, कामाचे बरोबर. सेक्रेटरीज वगैरे येतात. तर त्यांनी सोडलं त्यांच्याकडे आतमध्ये. ते IAS झालेलं नॉलेजेबल माणूस, अतिशय चांगला. तर तर ते म्हणाले, मी म्हटलं सर मी वाईन करते छोट्या प्रमाणावर, तर थोडी लहान प्रमाणात छोट्या प्रमाणात मी घरी केली तर चालेल का? चालेल. ते म्हणाले मॅडम तुम्ही आत्ता प्रोहिबिशन्स कमिशनरशी हो. बोलताय बरं. आणि त्याला मी घरी वाईन करू का विचारताय. बरं. इट्स प्रोहिबिटेड, बरं. नाही करता येणार तुम्हाला. तर मी म्हटलं की निराशा झाली माझी. ते म्हणाले मलाही वाईट वाटतं, उत्साहाने कोणतरी येतं, मी नाही म्हणतो, पण कायद्याने करता येत नाही, तर मी काय करणार. ते ठीक झालं. मी म्हटलं नाही हो, माझी वाईन इतर वाईनसारखी नाही आहे. माझी वाईन खऱ्या अर्थी फ्रेंच लोक करतात, हो. कॅलिफोर्नियन लोक करतात, तशा अर्थी मी केली. त्याच्यात हा नाही, अजिबात काही गैरप्रकार नाही होत. ती वाईन घेऊन कोणालाही सुस्ती येत नाही, कोणालाही हो. हँगओव्हर येत नाही. नाही. तर त्यातली अल्डिहाइड्स वगैरे जी असतात तर ती येतच नाहीत माझ्या ह्याच्यात. ते 5 मिनटं विचार करत होते. तर ते म्हणाले हे बघा तुमचा जो हा आहे हा रिसर्चचा प्रोजेक्ट आहे तुमचा, हो. तर मी तुम्हाला रिसर्च अँड डेव्हलपमेंट हां. म्हणून तुमच्या घरी वाईन करायला परवानगी देतो. वा. आपणहून तेव्हा रिसर्च अँड डेव्हलपमेंट वगैरे म्हणजे डोक्यातही नव्हतं नव्हतं, आलेलं. हां. वाईनची परमिशन आणायची, बस, हो. सिंगल पॉईंट अजेंडा होता. तर ते त्यांनी दिली. तर असे ठिकठिकाणी माझे मार्ग मोकळे करत कायद्याने हो. गेले. आज मी 51 वर्ष 52 वर्ष माझं हां. चालू आहे ह्या उद्योगात आहे, हो. वाईन करते. आता एकूण वाईन इंडस्ट्री थोडी त्यांचा बॅक नंबर झालेला आहे. हां. बरेच लोक करेनासे झालेत वाईन. त्या याने पण पहिली कमी मुहूर्तमेढ जाते. तुम्ही नाही. आणि मग रोवली पुढे होती. माझी लक्षावधी हो. झाली आणि ते तळोजाला स्वतःच्या मोठी तोंडाने. फॅक्टरी निर्माण केली. हो. तर तो एक मिल हा होता. हां. आता जरा कमी झाला आहे. हां. बऱ्याचशा वायनरीज बंदही झाल्या आहेत ना, त्याच्या ऑर्डर्स येतात आमच्याकडे. आता पोप आपले आले की ज्या चर्चमध्ये उतरतात हां. ते चर्च आमची वाईन घेतं. वा. कारण चर्चमध्ये त्यांना रेशन लागतं. क्लर्जीज असतात त्यांचे ना,
त्यांना 3 बाटल्या वाईनच्या प्रत्येकाला दर महिन्याला देतो. कारण त्यांचं वाईन हे एक फूडचा भाग फूडचा समजतात भाग ते. आहे. तर मी सांगते ना की या 51 वर्षात मी 5 रुपये कोणाला टीप दिली नाही. हां. नाही, मी तुमच्याकडे आले तर तुमचं काम माझं काम हो. करण्याचं आहे. बरोबर. माझं तुम्हाला काम विचारण्याचं आहे. हो. काम होऊ शकत नाही, समजू शकेल, हम्म. पण पैसे मिळाले तर ओळख आली की तर हो. अजिबात नाही, बिलकुलच नाही, अजिबात. त्यामुळे माझं मन शांत आहे, असं हो. अगदी शांत आहे. तर म्हणजे वाईन करण्यातला अनुभव आनंद आहे, प्रत्येक हो. वेळचा वेगळा असतो. हो. आज अशी वागली म्हणजे उद्या तशी वागेलशी नाही. नाही. म्हणून वाईन इज अ लिव्हिंग थिंग म्हणतात फ्रान्समध्ये, हो. की ती जिवंत आहे, ती अशी ही नाही आहे असं. तर ती लिव्हिंग थिंग माझी मैत्रीण झाली आता हां. खूप. मी फक्त वाईन लेडीऐवजी वाईन क्वीन म्हणेन तुम्हाला. कारण एक राणीसारखं, एक पहिल्यांदा सुरुवातीला राजकन्येसारखं आणि मग राणीसारखं आयुष्य तुम्ही जगलात. आणि खरंच सिद्धिविनायका चरणी खूप खूप प्रार्थना आहे की तुम्हाला चांगलं निरोगी आयुष्य मिळू दे. आणि असंच वाईनचंही नाव माझ्या प्रिन्सेस आहे. हो, त्यामुळे वा ते- वा, प्रिन्सेस वाईन. येस येस. तर तुम्ही प्रिन्सेस आहात म्हणून ब्रँड नाही आहे प्रिन्सेस वाईन. तर तुम्ही आज आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये आलात आणि जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात सहभागी झालात, त्याबद्दल मनःपूर्वक आभार मानते. धन्यवाद. हो. मी पण तुमचे आभार मानते, मला ही संधी दिली जास्त लोकांच्या समोर येण्याची. हो, नक्कीच. तर मित्रांनो, जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात अचला जोशींना आपण आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं होतं. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते बेडेकर मसाले. आणि आमची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल. अजून अशाच अतिथींना घेऊन भेटूया पुढील जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM यो ओन रेडिओ. धन्यवाद. Acharya 90 FM 90